आम्ही काही युवकांनी एकत्र येऊन एका व्यासपीठावर येऊन या प्रश्नावर आवाज उठवण्याचं ठरवलं। पण याच अनुषंगाने आम्ही उदगीर मधल्या ज्येष्ठ अनुभवी सर्वपक्षीय सर्वधर्मीय सर्वजातीय लोकांना भेटून त्यांच्याशी चर्चा केली व नेमकं काय करावं लागेल याकरता त्यांच्याशी बोलणं केल्यानंतर की त्यांनी सांगितलं की हा विषय एक छोट्या वेळाचा नाही, याच्याकरता एक प्रदीर्घ लढा दिला पाहिजे अशी बाब आम्हाला लक्षात आणून दिल्यानंतर आम्ही या बाजूलाच आपल्या या दुध्या मारुतीच्या कट्यावर उदगीरला आव्हान केलं होतं की या भेरी प्रश्नावर एक बैठक बोलवलेली आहे, तर सर्व उदगीरकरांनी उपस्थित राहावं। माझ्या माहितीप्रमाणे 1000 लोक आणि उदगीरच्या सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात काम करणारे पत्रकार बंधू वगैरे सर्वजण इथं उपस्थित झाले। त्या ठिकाणी विचार मंथन झालं आणि सगळ्या उदगीरकरांनी अपेक्षा व्यक्त केली की एक पुनरुज्जीवन समिती स्थापन करा व त्या पुनरुज्जीवन समितीच्या माध्यमातून आपण हा लढा चालू ठेवूया। मग हा विषय आल्यानंतर सर्वानुमते सर्वानु विचार करून आम्ही सर्वधर्मीय सर्वपक्षीय सगळ्याच्या जातीभेद हे सगळे राजकीय जोडे बाजूला ठेवून या सर्व पूर्व कल्पना देऊन आम्ही 12 युवक एकत्र आलो आणि एकत्र येऊन या विषयाला आम्ही पुढे नेण्याचा विचार केला। पण व्यवस्था काय म्हणते की आपला लोकप्रतिनिधी मार्फत हे झालं पाहिजे, हा सगळ्यांमध्ये ठरलं। योगायोगानं आपले आमदार साहेब त्यावेळेस इथं नव्हते, तर त्यांनी आल्यानंतर आम्ही शिवाजी कॉलेजमध्ये त्यांच्यासोबत एक बैठक लावली। त्यावेळेसही जवळपास आपण काही पत्रकार समाजातले काम करणारी मंडळी उपस्थित होते, त्यांच्यासमोर हा विषय ठेवला आणि त्यांना या विषयाची पूर्ण कल्पना दिली। आणि योगायोगानं त्यांनी इलेक्शन लढत असताना त्यांचा जो जाहीरनामा होता त्या जाहीरनाम्यामध्ये जे काही वचन दिले होते त्यापैकी एक दूध डेअरी चालू करतो हे वचन केलेलं होतं। आणि योगायोग त्या कमिटीमध्ये माझे सहकारी अहमद सरवर होते, तर त्यांचा जाहीरनामा निर्माण करण्याचे प्रमुख सुद्धा अहमद सरवरच होते। तर ही बाब त्यांना लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी काय सांगितलं की आम्हाला मुंबईला या, आपण संबंधित मंत्र्याला भेटूया। मग त्यानंतर आमच्या टीम मधल्या लोकांनी मुंबई गाठली। इथं आपल्याला इथं बरेचसे फोटो पेपरचे कात्रणं निवेदनं पाहायला मिळतील। आम्ही मंत्रालयात धडक दिली, मंत्री साहेबांनी राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी सगळा विषय समजून घेतला आणि निश्चितच या विषयामध्ये आपण काहीतरी काढूया असा ठरला विषय झाला। त्यांना निवेदन दिलं, ते निवेदन दिल्यानंतर आम्ही परत आलो। कालांतरानं थोडं लेट होत असल्यामुळं परत एकदा आम्ही परत मुंबई गाठली, भेट झाली आमची साहेबाबरोबर। त्यांनी आपले दुग्ध विकास सचिव तुकाराम मुंडे यांची भेट घालून दिली। तुकाराम मुंडे साहेबांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं की शासन आता दूध घेणे विक्री करणे हा धंदा करणार नाही। मग त्यावेळेस आम्ही त्यांना एक लक्षात बाब आणून दिली की हा प्रकल्प जो आहे शासकीय आहे, सहकारी तत्वावरचे दूध डेऱ्या राज्यातल्या हे एनडीडीबी म्हणजे असं काही वेगळं नाही, तर सगळ्यांना मी सांगू इच्छितो केंद्र सरकारची दूध व्यवस्थापना करता नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड जे स्थापन केलेलं आहे हे त्यांच्या मार्फत ही आपली उदगीरची डेअरी चालवली जावी हा विषय आम्ही त्यांच्यासमोर मांडला। मग त्या अनुषंगाने तसा तो प्रस्ताव महाराष्ट्र शासनाच्या वतीनं कदाचित इथं तुम्हाला फोटो दिसेल कुठेतरी माझ्यामध्ये त्या कोपऱ्यामध्ये दिसत आहे, हा तो प्रस्ताव आम्ही दिल्लीला केंद्र सरकारकडे राज्य सरकारनं पाठवून दिला। केंद्र सरकारला हा प्रस्ताव गेल्यानंतर त्याच्यात कुठेतरी गती यावी म्हणून आम्हाला माजी खासदार सुधाकर श्रंगारे साहेबांनी जे आम्हाला मंत्रालयात अकस्मात भेटले होते त्यांनी सांगितलं की मी दिल्लीत व्यवस्था करतो, आपण त्या मंत्र्याला भेटूया। तर त्यांनी आम्हाला बोलवलं, आम्ही दिल्लीला गेलो। सर्वप्रथम देशातील लोकप्रिय मंत्री आमचे नितीनजी गडकरी साहेब यांना भेटलो, यांना विषय सांगितला। त्यांनी सांगितलं की राज्य सरकारचा प्रस्ताव येऊ द्या, मी करून द्यायला लावतो। नागपूरची ही दूध डेअरी अशाच अवस्थेत होती, गडकरी साहेबांनी एनडीडीबीच्या सहकार्यानेच ती चालू केली।
नुकतंच ते 1 लाख लिटरवर डेली प्रक्रिया करायचा प्रकल्प नागपूरमध्ये चालू केला आणि योगायोगाने दुधाचं क्लस्टर हे विदर्भ आणि मराठवाडा एकच आहे। त्यामुळं गडकरी साहेबांनी ते सांगितलेलं सूचनाचं सांगितलं, आम्ही केलं, मार्गदर्शन केलं। मुख्य सचिव अलका उपाध्याय म्हणून जे सचिव आहेत देशाच्या दुग्ध विकासाच्या, त्यांच्याशी आमची चर्चा झाली। उदगीरचे भूमिपुत्र अमोल पाटील कवळकर यांनी मोलाची मदत केली आम्हाला। त्यांना हे विषय सांगितल्यानंतर त्यांनी ताबडतोब एनडीटीव्हीच्या जे टीमला जे आहे ते उदगीरला जाऊन तुम्ही परीक्षण करा आणि अहवाल सादर करण्याचे त्यांनी आदेश दिले। त्या अनुषंगाने इथं उदगीरला टीम आली, संपूर्ण डेअरीची मोजणी म्हणजे पाहणी केली व ते इथून गेले। त्यांनी तो अहवाल केंद्राला सादर केला। केंद्राला अहवाल सादर केल्यानंतर त्यांनी एनडीटीव्हीने केंद्राला अहवाल दिला की उदगीरची डेअरी जर महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारनं सामंजस्य करार करून जर दिली आम्हाला चालवायला, तर एनडीटीव्हीचा एक मदर डेअरी नावाचा एक प्रकल्प आहे जे डेअरी चालवतो, व्यवस्थापन करतो। त्यांनी आम्हाला सांगितलं की हे असा प्रकल्प आम्ही चालवण्यास तयार आहोत। पण मध्यवर्ती काळामध्ये हा विषय घेऊन केंद्रीय मंत्री रुपाला साहेब हे उदगीरला आले आणि उदगीरला आश्वासित केलं की माझ्या माहितीप्रमाणे उदगीरच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं असेल की एक केंद्रीय दुग्ध विकास मंत्री उदगीरला येऊन उदगीरकरांशी संवाद करून सांगितलं की मी हे डेअरी चालू करतो, हा शेतकऱ्याचा विषय आहे, तुमच्या अस्मितेचा विषय आहे, चालू झालीच पाहिजे, हे आश्वासन दिलं। पण नंतर केंद्रातल्या निवडणुका लागल्या आणि जे काही समीकरण झाले त्या समीकरणामध्ये रुपाला साहेब निवडून आले, पण ते सध्या मंत्री नाहीत आणि हे केंद्रीय मंत्रीपद सध्या लल्लन सिंग म्हणायचे जनता दलाचे नितीश कुमार यांचे सहकारी यांच्याकडे आहे। या संदर्भामध्ये आम्ही निवडून आल्याबरोबर आमचे मुख्य निमंत्रक आशिष पाटील, मी स्वतः, अहमद, ओम, एस पाटील, चंदू, आमचे मित्र अजित शिंदे, कपिल शेटकार, आपले नरेश सोनवणे, हे आम्ही सर्व कार्यकर्ते आपले लोकप्रिय खासदार कारगे साहेबांना भेटलो। त्यांना विषय सुरुवातीला सांगितलाच होता, पण त्यांच्याबरोबर त्यांनी आम्हाला 15 मिनिटाचा वेळ दिला आणि सविस्तर आमचं म्हणणं ऐकून घेतलं आणि जे लोकसभेचे विषय निघाला त्या लोकसभेमध्ये त्यांनी या उदगीरचा विषय जवळ साधारणतः 5 मिनिटाच्या वर त्यांनी हा विषय लोकसभेत सादर केला। हा विषय सादर केल्यानंतर त्यांची अनौपचारिक भेट लल्लन सिंग साहेबांसोबत झाली, तर त्यांनी त्यांच्याशी बोलणी केली असताना त्यांनी नवीनच मंत्रिमंडळ झालेलं होतं, स्वागत वगैरे जे काही असतील त्या कारणामुळे ते थोडं मंत्री साहेब व्यस्त होते। त्यांनी कारगे साहेबांना सांगितलं की सध्या मी बिहारमध्ये काही कामानिमित्त जात आहे आणि मी बिहार नंतर आल्यानंतर आपण तुम्ही या दिल्लीला, तुमचं शिष्टमंडळ असेल तर त्यांनाही घेऊन या आणि हा विषय आपण नक्की मार्गी लावूया असं आश्वासित केलं। पण आमची अजून त्यांच्या लल्लन सिंग यांच्यावर भेट झालेली नाही। हे इथपर्यंत येऊन प्रकल्प थांबला होता, पण अचानक राज्य सरकारनं भंगार उचलण्याचा म्हणजे टेंडर काढलं, इथं भंगार उचलायला आलेलं आम्हाला परत एकदा कळालं। तेव्हा आम्ही इथं आलो, उदगीरचे आजान कार्यकर्ते आमच्या सोबत होते। त्या टेंडर घेणाऱ्या कंपनीला आम्ही विनंती केली का हे उदगीर आमची अस्मितेचा विषय आहे आणि हा प्रकरण असं प्रलंबित आहे, भंगार घेऊन जाण्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही, तुम्ही रितसर आलात हरकत नाही, आम्ही तुम्हाला काही अडवणार नाही, पण तुम्हाला एकच आहे, आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे, त्याकरता तुम्ही आम्हाला थोडा वेळ द्या, तुम्ही सध्या भंगार घेऊन जाऊ नका, कारण उदगीरकरांच्या भावना तीव्र आहेत। उदगीरला 1978ला कैलासवासी शंकरराव चव्हाण साहेबांनी उदगीरची डेअरी ही मंजूर केलेली होती, तर उदगीरची ओळखच उदगीरची डेअरी होती। उदगीरची ओळख पावडर प्लांट, माझ्या माहितीप्रमाणे मुंबई नंतर पावडर प्लांट कुठं होता तर उदगीरलाच होता आणि एवढा मोठा देशातला सर्वात मोठा पावडर प्लांट जो आहे ते त्यांनी दिला आहे, तो कुठेतरी बंद पडतोय। उदगीर इंडस्ट्री काय तर सगळ्यात पहिली इंडस्ट्री दुधी होती, तो आमचा भावनिक विषय होता। हा विषय त्यांना सांगितला, त्यांनी लक्षात घेतलं, त्यांनी म्हणलं की आम्ही आता हे भंगार न्यायचं थांबवतो। त्यांना आम्ही रितसर पत्र दिलं, माननीय उपजिल्हाधिकारी यांना पत्र दिलं, आम्ही पोलीस प्रशासनाला पत्र दिलं, डेअरी व्यवस्थापनाला पत्र दिलं आणि आमच्या भावना सांगितल्या। आमचं म्हणणं सर्व उदगीरकरांकडे परत एकदा तेच आहे, आम्ही काही चंद्र सूर्य मागत नाही, लाखो करोडोचा प्रकल्प नाही। माझ्या माहितीप्रमाणे 100 कोटी रुपये हा प्रकल्प पुनरुज्जीवित करण्याकरता लागू शकतो आणि एनडीटीव्हीच का या संदर्भात माझे सहकारी सांगतील। मी प्राथमिक स्वरूपामध्ये हे काय झालं
आणि आम्ही मुंबई ते दिल्ली कसं पोहोचलो आणि दिल्ली ते परत इथं रस्त्यावर यायची वेळ का आली हे सुद्धा आपल्या समोर स्पष्ट केलो. कुणाला याबाबत अजून काही विचारायचं असेल तर आमचे जे प्रमुख पुनर्वसन समितीचे सदस्य आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करू शकता. आजपर्यंतच्या आंदोलनामध्ये उदगीरच्या सर्व स्तरातील मीडियानी नागरिकांनी आम्हाला भरभरून प्रेम दिले, आमच्या सोबत राहिलंय. लोकप्रतिनिधी कोणीही कुठल्याही पक्षाचे असो सगळ्याच्या भावना आमच्या सोबत आहेत. पण कुठेतरी ते 99% होऊ लागले पण ते 1% अडकवलं आहे. हाती निघून गेलाय, शेपटामध्ये अडकलेला आहे. तर हे सुद्धा शेपूट आपल्याला सोडून घ्यायचं आहे. आणि एवढेच बोलून मी इथं थांबतो. लांबत चाललेलं माझं प्रास्ताविक थांबवतो. या संदर्भात अजून कुणाला काही उपप्रश्न असतील तर माझ्या कुठल्याही सहकार्याशी आपण चर्चा करू शकता. इथं आशिष पाटील आहेत, अहमद आहेत, नरेश आहेत, संतोषजी आहेत, कुणाशीही आपण बोलू शकता व आपल्या काही मनात शंका असतील तर ते दूर करू शकतो. हे आंदोलन कुण्या एका व्यक्ती, एका पक्ष, एका कुणाबरोबर नाही, हे व्यवस्थेविरुद्ध आमचं आंदोलन आहे. त्याच्याकरता आमची उदगीरची डेअरी झालीच पाहिजे हा आमचा प्रमुख हेतू आहे. इथंच मी थांबतो, माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमचे ज्येष्ठ सदस्य मोतीलाल डोळे साहेबांनी अत्यंत चांगला प्रस्ताविक या ठिकाणी सर्वांसमोर मांडला आहे. मी उपस्थितांना एक गोष्ट सांगू इच्छितो की आज ज्यासाठी आपण धरणे आंदोलन करीत आहोत, आपण वारंवार या ठिकाणचा असलेला भंगार असा शब्द वापरू नका. कारण इथं हे जे यंत्रसामग्री आहे ते वापरात नसल्यामुळे ते विक्रीला काढली गेलेली आहे. हे या गोष्टीची आपण सर्वांनी दखल घ्यायची आहे. या ठिकाणी आडत व्यापारी वेलफेअर असोसिएशन यांच्या वतीने पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण माईक जवळ यायचं आहे. आडत व्यापारी वेलफेअर असोसिएशनचे श्री श्रीधरजी बिरादार, मनोहरजी बिरादार साहेब, बबलू जाधव, हो कोणी बी स्वीकारा. या की इथं ज्येष्ठ लोक बसले थांबून, उदगीरकर म्हणून कोणी बी स्वीकारा. हो हा घेऊ दे दादा. यानंतर समितीचे सदस्य शिवसेनेचे तालुका प्रमुख चंद्रकांत टेंगेटोल यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपला मनोगत व्यक्त करायचं आहे. बरेच लोक आपली भावना या ठिकाणी व्यक्त करणार आहेत. सर्वांना माझी विनंती राहील की आपण कमीत कमी वेळामध्ये या ठिकाणी आपल्या भावना, आपले मनोगत व्यक्त करावं. या या धरणे आंदोलन प्रसंगी उदगीरचे सर्व प्रमुख राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार बांधव आणि आमचे समितीचे सर्व सदस्यांना माझा मानाचा जय महाराष्ट्र. मित्रांनो, आता मोतीलालांनी पूर्ण सांगितलेलं आहे. आम्ही समितीमध्ये काम करत असताना बऱ्याच वेळा मुंबई, दिल्ली गेलो, बरेच काम झाले. आणि आता तुम्हाला सर्वांना माहीत आहे की केंद्रीय मंत्री ते येऊन सांगितले की इथं पुनर्जीवन करणार आहोत आपण आणि केंद्राची पूर्ण त्या गोष्टीसाठी पाठिंबा आहे. मग अचानकच 5 कोटीचं यंत्रसामुग्रीचा लिलाव करून 1 कोटीमध्ये विकण्याचा हा डाव कोण रचला आणि अचानकच 90% डेअरी चालू होण्याच्या मार्गावर आहे. केंद्र सरकारमध्ये सर्व व्यवस्था चालू आहे. आमचा पाठपुरावा केंद्रापर्यंत चालू असताना सुद्धा अचानक राज्य सरकारने संभाजीनगरच्या प्रादेशिक कार्यालयाने तिथं लिलाव अहमदभाई बंगार त्यांनी म्हणल्यामुळं आमच्या तोंडात येत आहे की बंगार उचलावं 5 कोटीचा 1 कोटीमध्ये डाव घालून जे एका दिवसामध्ये अचानकच आम्हाला कुणाला न सांगता ह्या उदगीरच्या डेअरी ठीक आहे यंत्रसामुग्री घेऊन जात असताना आम्ही सर्व सदस्य डेअरीची समिती आम्ही सगळे एका जागी येऊन सांगितलं त्यांना की बाबा इथली उदगीरची खूप भावना आहे आणि ह्या ठिकाणी कुठली प्रायव्हेट वगैरे काही होणार नाही. इथं होणार ते फक्त शासकीय डेअरीच होणार हीच आमची मागणी आहे. आणि जर तुम्ही आता कटर वगैरे घेऊन आलो, 4 पाईप कापले, पण ह्याच्या तुम्ही जर 10 मिनिटांमध्ये तुम्ही जाणार नसेल तर आम्ही तुमची ट्रक जाळून देऊ. आम्ही अशी भूमिका सर्वांनी घेतल्यानंतर ते 1 दिवसात गेले. दुसऱ्या दिवशी आम्हाला त्यांचा फोन आला की त्यांनी शासनाकडे गेले, शासनाकडून 71 लाख रुपये भरले होते, ते चेक त्यांनी वापस घेऊन गेले. पण मित्रांनो, अशा काही चर्चा चालू होत्या की पोलीस प्रशासनाला सोबत घेऊन यंत्रसामुग्री उचलली पाहिजे. हे मग नंतर यंत्रसामुग्री उचलल्यानंतर आपलं ग्राउंड होणारच. मग ग्राउंडचं उदगीरमध्ये सगळ्याला माहिती आहे काय चालू आहे.
उघडे दिसल्या तिथं ठिकाणी काय चालू आरक्षणचे उदगीर महानगरपालिकेमध्ये उदगीर नगरपालिकेमध्ये बऱ्याच ठिकाणी आरक्षित असलेल्या जमिनी रातोरात आरक्षण उठवलं जात आहे. हे सध्या उदगीरकरांनी विचार केला पाहिजे. आज रस्त्याला जर सोडलं तर मध्ये कुठं मुताला जागा राहिला नाही. मग म्हणून आमच्या सर्वांचा विरोध आहे. आणि दुसरी गोष्ट, विकास म्हणजे काय? आपण तर कुठलाही मंत्री असेल, आमदार असेल, खासदार असेल, कुठल्याही पक्षाचं सरकार असेल तर आपल्या खिशातून आपण टॅक्स भरणार आहोत, त्याने आपल्यासाठी निधी मंजूर करणार आहेत आणि आपण ते रस्ते इमारती बांधणार आहोत. पण मित्रांनो, जर खरं जर शेतकऱ्याच्या जीवनात आर्थिक उन्नती, आर्थिक क्रांती जर आणायची असेल तर असे प्रोजेक्ट, असे प्रकल्प आयते आपल्या चालून आलेले असल्याने हे बंद असलेले चालू झाले पाहिजे. आणि बंद माझ्यासारख्या तरुणाला प्रश्न पडतो, खरं जर विकास आपण पुण्याला, मुंबईला आमचे मित्र जातात, दिवसाला 1000 रुपये, महिन्याला 30-30 हजारावर नोकऱ्या करतात. जर इथं जर डेअरी चालू झाली, प्रत्येकाने 4-4 जर गाई सांभाळले तर आपल्याला कुठं कुणाच्या हातापुढे पसरवायची गरज राहणार नाही. इथल्या जे कोणी प्रतिनिधी असेल आम्हाला त्याचं घेणं देणं नाही, बाकी सगळं करा, पण उदगीरची डेअरी फक्त शासकीय दूध डेअरी चालू झाली पाहिजे. आणि हे इथलं जे आपलं जमीन आहे, इथली आपली 13 एकर जी भूखंड आहे ती शासनाचाच असला पाहिजे. आमची ही आग्रही मागणी आहे. मी शिवसेनेचा एक पदाधिकारी, शिवसैनिक आणि उदगीरकर म्हणून सांगतो, हा हरामखोरपणा जरी कोणी केला, जो इथला असेल, बाहेरचा असेल, लातूरचा असेल, आम्हाला काही घेणं देणं नाही. इथला नट बोल्ट आणि खिळा आम्ही हलू देणार नाही, ही आमची प्रमुख भूमिका आहे. मी सर्वांना आवाहन करतो, जेव्हा जेव्हा आम्हाला मदत लागेल किंवा आपण सर्वजण उदगीरकर म्हणून या ठिकाणी या मुद्द्यासाठी आपल्याला लढायचं आहे. मी इथंच थांबतो, एवढं बोलतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर भरतभाऊ चांबले यांना विनंती करतो की आपण आपलं मराठी व्यक्त करावं. आज आपण उदगीरकर ज्या भावनेनं या ठिकाणी थांबलेले आहोत किंवा धरणे आंदोलन करण्यासाठी ज्या ठिकाणी आपण थांबलेलो आहोत, त्या धरणे आंदोलनासाठी मी पण जरी सत्तेत असेल तरी उदगीरची भावना किंवा उदगीरची अस्मिता की जे की आज उदगीर मराठवाड्यात नाही महाराष्ट्रात परिचित आहेत उदगीरची शासकीय डेअरी. कारण मी पाहतो, माझं घर समोरच आहे की इथलं दूध मुंबईपर्यंत जात आहे, हे मी डोळ्यानं पाहिलेलं आहे. मुंबईचे वाहनं अनेक इथं आलेले आहेत. त्यामुळे हे आपल्या उदगीरची अस्मिता आहे. ह्या डेअरीला जरी इमेजिन आम्ही सत्तेत आहोत असं कुणाला वाटत असेल तर आम्ही सत्तेत राहून सुद्धा चुकलं चुकल्या ठिकाणी चुकलं असेल तर चुकलं म्हणणाऱ्याची सुद्धा आमच्यात ताकद आहे. त्यामुळं आपण सर्वांनी जो निर्णय घ्याल त्या निर्णयाला मी स्वतः व आमचं तालुका खर्च विक्री संघाचा सर्व पाठिंबा आपल्याला देतो. एवढंच बोलून मी या ठिकाणी थांबतो. उदयगिरी पल्सेस डीलर्स असोसिएशन यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी खूप झालेले आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण माईक जवळ यायचं आहे. मुंबई पल्सेस म्हणजे तालुका बापू कोळे साहेब त्यांचं समर्थन सर एक मिनिट. हा एक यानंतर पत्रकार राशी मोगले यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त या ठिकाणी उपस्थित शासकीय दूध योजना पुनर्जीवन समिती तसेच सर्वच राजकीय पक्षांच्या उपस्थितीत आज सुरू असलेले हे आंदोलन, सर्वप्रथम या पुनर्जीवन समितीच्या अगोदरची मी पार्श्वभूमी सांगतो. ज्यावेळेस या ठिकाणी बसस्टँडचं काम चालू होतं, बसस्टँडचं काम चालू असताना इथल्या शासकीय यंत्रणेच्या वतीनं आणि राजकीय यंत्रणेच्या वतीनं या दूध डेअरीमध्ये बसस्टँड करण्याचा घाट रचत आहे म्हणून मी सर्वप्रथम मोती अण्णाला सांगितलेलं होतं. मग त्यावेळेस मोती अण्णांनी थोडंफार कळाल्यानंतर त्यांनी हालचाल चालू केली आणि ती ताबडतोब ती यंत्रणा थांबली. ती थांबल्यानंतर 8 ते 10 दिवसामध्ये लोकमतला विनायक अण्णा चाकुरे यांनी एक बातमी छापली की उदगीरची शासकीय दूध डेअरी भंगारात विकण्याचा घाट. आणि त्याच्या अगोदरही
या दूध डेअरीसाठी आणि ही दूध डेअरी चालू व्हावी यासाठी उदगीरचे भूमिपुत्र नरेश सोनवणे यांनी मुंबईपासून ते दिल्लीपर्यंत सुरुवातीपासून जो पाठपुरावा करत होते, ही दूध डेअरी वाचावी म्हणून खरं श्रेय नरेश सोनवणे यांचं आहे. कारण हे सुरू असताना आणि बातमी आली त्यावेळेस विनायकांना चाकोरेंची बातमी, मी विधान भवनात होतो त्यावेळेस, मी माझं काम करत असताना मंत्री महोदयांना मी तिथं दाखवलं की साहेब उदगीरची दूध डेअरी भंगारमध्ये विकण्याचा घाट रचलेला आहे आणि तुम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि माझ्या समोर त्यांनी एक पत्र लिहिलं आणि त्याची ड्राफ्टिंग सुद्धा मी स्वतःच तयार करून दिली की आपल्याला हे दुग्ध विकास मंत्र्याला हे निवेदन द्यायचं आहे. निवेदन तयार केलं. निवेदन तयार करून आम्ही राधाकृष्ण विखे पाटील साहेबांकडे गेलो. त्या ठिकाणी मंत्री महोदयांनी पत्र दिलं, पण मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी एक वजनदार मंत्री म्हणून ज्या पद्धतीनं प्रेझेंटेशन दिलं पाहिजे होतं ते मला जाणवलेलं नाही. कारण पत्र देत असतानाच त्यांनी असं बोलले की महाराष्ट्रातल्या दूध डेअऱ्या चालू करणार नाहीत आणि फक्त तिथं पत्र दिलं आणि मंत्री महोदयांनी त्यांना सांगितलं की दुग्ध विकास मंत्र्यांनी नाही, महाराष्ट्रातल्या दूध डेअऱ्या आपल्याला चालू करायच्या नाहीत, शासनाकडे तितका पैसा नाही. त्या ठिकाणी मंत्री महोदयांनी सांगितलं पाहिजे होतं की साहेब ही डेअरी आमच्या उदगीरच्या अस्मितेचा प्रश्न आहे आणि ही दूध डेअरी चालू झाली पाहिजे. मला त्या ठिकाणी, कारण मी प्रत्यक्ष त्यांच्या बाजूला उभा होतो, तो निवेदन देत असतानाचा फोटो सुद्धा मीच काढलेला होता. त्यांनी तिथं प्रखरपणे तो विषय मांडला नाही. जर ते मांडले असते, जसे ते म्हणतात की उदगीरच्या विकासासाठी मी झटलो आणि उदगीरला इतका भरघोस निधी आणला आणि माझ्यामुळे इतका विकास होऊ लागला असं म्हणलं असतं. त्यांच्या अजेंड्यामध्ये, त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सर्वात अगोदर जे प्रकल्प चालू करायचा होता तो दूध डेअरीचा होता. मग दूध डेअरीच्या विषयी त्यांनी दूध डेअरी बंद असताना 3 वर्ष कुठलीही हालचाल त्यांनी दाखवलेली नाही. ज्यावेळेस विनायक चाकोरेंनी बातमी लावली त्यावेळेस आम्ही स्वतः मोती अण्णांनी सांगितलं, मी स्वतः सांगितलं साहेब आपल्याला ह्या डेअरीसाठी करायचं आहे. मग ते जर केले असते तर ही आज आपल्यावरती वेळ आली नसती. कारण त्यांच्या जाहीरनाम्यामधला पहिला विषय होता की उदगीरची शासकीय दूध डेअरी मी चालू करेन. कारण ज्यावेळेस स्वर्गीय चंद्रशेखर भोसले साहेब ज्यावेळेस आमदार होते त्यावेळेसचा विषय मी सांगतो तुम्हाला. त्यावेळेस मी अहमद भाई स्वतः आणि अहमद साहेब त्यावेळेस दुग्ध विकास मंत्री होते आणि गृहमंत्री RR पाटील होते. उदगीरची शासकीय दूध डेअरी त्यावेळेस पण बंदच होती आणि भोसले साहेबांनी अनीस अहमद साहेबांना विधान भवनाच्या पायरीवरती अडवलं होतं. डेअरीला तुम्ही पैसे देत नसाल तर तुम्हाला मध्ये पाय ठेवू देत नाही म्हणलं होतं आणि त्यांना अडवलं. आणि अनीस अहमद साहेबांनी आतमध्ये जाऊन RR पाटलांकडे तक्रार केली होती. त्याचा साक्षीदार मी आहे, अहमद भाई पण आहेत. आणि त्यांना दम देऊन, मंत्र्यांना दम देऊन त्यांनी त्यावेळेस निधी मंजूर करून घेतला होता आणि मधली डागडुजी करून घेतली होती आणि डेअरी चालू झालेली होती. ती धमक आपल्या उदगीरच्या मंत्री महोदयांमध्ये पण आहे. पण त्यांनी असं का केलं नाही? कारण उदगीरची शासकीय दूध डेअरी त्यांना चालू करायची आहे की नाही यांनी अगोदर हे उदगीरच्या जनतेला स्पष्ट करायला पाहिजे होतं. मी निवेदन दिल्यानंतर हा विषय तिथपर्यंत झाला. मग भोसले साहेबांनी 5 वर्ष डेअरी चालू ठेवली. मग नंतर कुठे काय झालं हे काही माहिती नाही. मग डेअरी बंद का पडली, कोणामुळे बंद पडली हा विषय मला माहिती नाही. आणि आणखीन एक महत्वाचं सांगतो, दादा इथं बसून बोलायला लागलेत. त्यांनी परवा, आता स्पष्ट खुलासा करतो, दादा काय केले की उदगीरची दूध डेअरी अगोदरच्या आमदारांनी चालू का केली नाही याचा प्रश्न उपस्थित का केला नाही. जर त्यावेळेस जर चंद्रशेखर भोसले साहेबांनी निधी मंजूर आणला, कोण प्रशासकीय अधिकाऱ्यांनी बंद पाडली का पुढच्या लोकप्रतिनिधी बंद पाडली, त्याचा शोध घेण्याचं काम हे आपल्या पत्रकारांचं आहे. आणि ज्यावेळेस ही कृती समिती तयार झाली त्यावेळेस VS कुलकर्णी साहेबांनी या ठिकाणी 2-2 भाषण करून उठल्यानंतर 2-2 वेळेस उठून मी या दूध डेअरीसाठी मी पुढाकार घेतो. आणि ज्या वेळेस परत हे आंदोलन चालू झालं, आंदोलन चालू झाल्यानंतर त्यांनी जाहीरपणे असं सांगतात की मंत्री महोदयांना सोबत घेतलं नाही म्हणून हे डेअरी चालू झाली नाही, त्यांना सोबत घेतलं पाहिजे. हे बोलणं म्हणजे अत्यंत हा खोडा घालण्यासारखा आहे. माझं म्हणणं आहे का मी काय VS कुलकर्णी दादांना विरोध करत नाही, पण तुम्ही ज्या वेळेस इथं समिती गठीत झाली त्यावेळेस तुम्ही कृती समिती सोबत होतात. लगेच 1 वर्षामध्ये कुठं माशी शिंकली आहे आम्हाला काही
कळालं नाही. पण दादा तुमच्याबद्दल आम्हाला आदर आहे. तुम्ही उदगीरच्या विकासाबद्दल असेल, हत्तीबेटसाठी असेल, तुमचं योगदान आहे. पण योगदान घेत असताना एखाद्या राजकीय आपली स्वतःची राजकीय इच्छाशक्ती बाळगून जर या समितीच्या लोकांना, आम्ही काय समितीमध्ये नाही आणि माझा या समितीच्या लोकांचा काही संबंध पण नाही, फक्त एक आपल्या उदगीरचं प्रोजेक्ट आहे, आपण तिथं राहतो. मोती अण्णांनी ज्या वेळेस मला सांगितले मंत्रालयामध्ये आपलं हे काम आहे, तू तेवढं जाऊन बघ. डेअरीसाठी अण्णा ज्या वेळेस फोन केले त्यावेळेस मी पण VS कुलकर्णींनी कृती समितीच्या लोकांना नंतर विरोध करणे म्हणजे मला हे काही पटण्यासारखं नाही. तुम्हाला राग येईल. हा तुम्ही नंतर माझ्या नंतर बोला तुम्ही काय कारण फेसबुक वरती तुम्ही दादांच्या फेसबुक वरती कमेंट करू बघू शकता. मी दादांना त्याचं उत्तर पण दिले, त्याचे स्क्रीनशॉट पण माझ्याकडे आहेत. पण उदगीरच्या शासकीय दूध डेअरी संदर्भात आणि शासनाच्या ही डेअरी जर चालू झाली म्हणजे या कृती समितीच्या लोकांच्या घरी कुठलाही 1 रुपया येणार नाही आणि यांचं दूध काय त्या डेअरीमध्ये जाणार नाही आणि कुणाला याच्यातला लाभ होणार नाही. त्याच्यासाठी जितकं प्रेम तुमचं हत्तीबेटवर आहे तितकं तुमचं प्रेम या तुम्हाला जर खरीच शेतकऱ्यांची चाड असेल, शेतकऱ्यांच्या लेकरा बाळांचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर किमान तुम्ही या दूध डेअरीच्या संघर्ष समितीला विरोध करू नका. हे तुमचे हात जोडून माझी विनंती आहे. कारण माझं म्हणणं एकच आहे की बाबा मंत्री महोदय, परवा मी सोशल मीडियावरती ऐकलं की 30,000 कोटी रुपयाचा निधी आपण उदगीरच्या विकासासाठी दिला. उदगीरच्या विकासासाठी 30,000 कोटी रुपये आलेच साहेब, पण आमच्या शेतकऱ्यांच्या लेकरांच्या विकासासाठी आणि शेतकऱ्याच्या जीवनात क्रांती घडण्यासाठी ही दूध डेअरी महत्वाची आहे. कारण या शहरातला माझा बाप सुद्धा या दूध डेअरीच्या उभारणीसाठी इथं विटा उचललेला आहे. तुमचं कोणीही इथं नव्हतं, कारण दूध डेअरी चालू व्हावी आणि उभी राहावी म्हणून माझा बाप या ठिकाणी विटा रचलेला आहे हे मला माहिती आहे. इथं प्रत्येक बसलेला मजूर आहे, इथल्या प्रत्येकाचा बाप या ठिकाणी राबलेला असेल म्हणून आम्हाला या दूध डेअरीचं माहिती आहे. कारण ह्या दूध डेअरीमध्ये आम्ही दूध डेअरीचा दूध पावडर खाल्लेला आहे, इथलं दूध आम्ही पिलेलं आहे. जर तुम्ही हा विषय हे केला तर आम्ही तुमच्यासाठी, आम्हाला कुठलं काही देणं घेणं नाही, फक्त दूध डेअरी चालू करा. आम्हाला तुमच्याकडून काहीच अपेक्षा नाही. आम्ही तुमचं पण तुमच्यासाठी आम्ही काम करू. कुठल्याही पक्षाचा कोणी उभा राहू द्या. दूध डेअरी चालू जर झाली तर उदगीरची या ठिकाणी बसलेला कुठल्याही पक्षाचा माणूस राहू द्या, आम्ही तुमच्या सोबत राहू. पण माझं म्हणणं एकच आहे मंत्री महोदयांना की आपला जो अजेंडा आहे त्या अजेंड्यामध्ये बघा, या जाहीरनाम्यामध्ये काय आहे मी तुम्हाला सांगतो. पहिला जाहीरनामा आहे तुमचा, पहिला मुद्दा उदगीरचे वैभव असलेली शासकीय दूध योजना पूर्ववत चालू करणे पहिला मुद्दा आहे. साहेब, हा आपला एकही अद्याप आपण वचनपूर्ती केलेली नाही. कारण दोन्ही जातीच्या प्रांताचे संवर्धन करण्यासाठीची ज्यावेळेस केंद्र मंजूर झालं ते केंद्र मुळात देवणीचं होतं, त्याच्यासाठी सुद्धा लोकांनी आंदोलन केलं होतं. पण आपण ते केंद्र मंजूर झालं परळीसाठी, ज्या परळीमध्ये आणि आंबेजोगाईमध्ये देवणी जातीच्या वळू तुम्हाला कुठंच मिळणार नाही. कारण ते आपल्या उदगीरच्या हक्काचं होतं. या ठिकाणी विद्यापीठाचं उपकेंद्र व्हावं म्हणून या VS कुलकर्णींनीच आंदोलन केलेलं होतं आणि यांच्यामुळे उपकेंद्र झालं होतं. यांचा विकासामध्ये 100% वाटा आहे. पण जसं पशु केंद्र हे जे आहे देवणी उपकेंद्राचं ते सुद्धा इथं पाहिजे. आमची एवढीच विनंती आहे की साहेब, तुम्ही आपण दिलेल्या जाहीरनाम्याच्या वचनपूर्तीमध्ये जे मुद्दे टाकलेले आहेत तुम्ही 100% हे पूर्तता करा. आम्हाला तुम्ही किती जरी विकास केला तर आम्हाला काही त्याचं काम होणार नाही. फक्त आमची विनंती आहे की तुम्ही दिलेल्या वचनाची पूर्तता करा, आम्ही तुमच्या सोबत राहू. खूप खूप धन्यवाद. मुळे सर, आता पत्रकारही लांबलचक बोलल्यावर आमचे धंदे मार खात्यात काढायची असे अडचण निर्माण करू लागलं. आपण फार तळमळीने बोललात, बरेच विषय मांडलात. अनेक लोकांचा मागच्या 20 वर्षामध्ये हे डेअरी वाचवण्यासाठीचे जे प्रयत्न आहेत ते लेंडाने ताई असतील, गोविंद केंद्रे साहेब असतील, माझा विरोध नाही म्हणणार फक्त काही VS दादा असतील, अनेक लोकांनी ह्या डेअरीसाठी प्रयत्न केलेत. नाही, मैं अकेला ही चला था जानिब मंजिल मगर लोग मिलते गए और कारवा बनता गया. फक्त इथं जे लोक उपस्थित आहेत
तेवढ्याच लोकांच्या मनामध्ये हे डेअरी चालू व्हावी असं नाही, परंतु पूर्ण तालुक्यामध्ये ज्या वेळेस आम्ही मागच्या 14 महिन्यापासून फिरत आहोत तर प्रत्येकाच्या भावना हे आहेत की हे दूध भुकटी प्रकल्प परत चालू झाला पाहिजे, हे आपला वैभव आहे. त्या दिशेने आपण जेवढा चांगला आणि जेवढे कमी शब्दाचा वापर करून इथं आपल्या भावना व्यक्त केलं तर आजचा हा कार्यक्रम आपला यशस्वी होईल अशी विनंती करतो. आणि ज्येष्ठ पत्रकार VS कुलकर्णी साहेब या ठिकाणी बोलण्यासाठी आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो आपला मनोगत व्यक्त करावं. मला आत्ता राजाभाऊ मोगलेंनी जे म्हणले विरोध आहे, इमान इतबारी विरोध नाही, माझा इमानदारना विरोध नाही. मी 1982 पासूनचा मी ह्या दूध डेअरीचा साक्षीदार आहे. मी 82 पासूनचा लोकमतचा पत्रकार आहे मी. आणि 82 पासून माझ्या एवढ्या कोण बातम्या दुसऱ्या कुठल्याही पत्रकाराने लिहिलेल्या नाही. सगळ्या गोष्टीचा मी साक्षीदार आहे. कारण सय्यद अहमद जे महाव्यवस्थापक होते, 1.25 लाखाला त्यावेळेस एक टँकर होतं आणि त्या टँकरचे त्यांनी ते दुरुस्तीचं बिल त्यांनी 1.25 लाख रुपये लावले होते आणि त्या माझ्या बातमीवर त्यांनी निलंबित झाले होते. त्यावेळेसपासूनचा मी साक्षीदार. माझ्या एवढ्या बातम्या कोणी लिहिलेल्या नाही. उदगीरचं दूध कुठं गेलं, कोणामुळे दूध डेअरी बंद पडली, हा संशोधनाचा विषय आहे की मी मागे पुढे अजून नंतर लिहिणारच आहे. मी माझ्या लोकमतमधून लिहिणारच आहे. मी त्याला जबाबदार कोण आहे. माझा उद्देश तो होता की 2002ला जी दूध डेअरी बंद पडली त्यावेळेस उदगीरकर जागे झाले पाहिजे होते. उदगीरकरांनी त्यावेळेस अशी पुनरुज्जीवन समिती स्थापन केली पाहिजे होती 2002ला आणि त्यावेळेस लढा द्यायला पाहिजे होता. प्रियदर्शिनी साखर कारखान्याचे 14,000 सभासद वाऱ्यावर गेले. प्रियदर्शिनीचं नाव पुसलं, कोणी आलं का रस्त्यावर? नाही. तिथं फेसबुकवर तो विषय होता. फेसबुकवर तो विषय होता म्हणून मला त्याला उत्तर द्यायचं आहे दूध डेअरीचं तरी. आणि आशिष पाटलांनी काय म्हणले की बाबा देवणी जात आताच राजाला सुद्धा म्हणला की त्या ह्याला सुद्धा दिलं परळीला. उदगीरला देवणी जातीचं संशोधन केंद्र पशु पैदास प्रक्षेत्र 1962 पासून सुरू आहे. त्याचं फक्त पुनरुज्जीवन करायचं आहे. म्हणजे नवीन वळू तिथं खरेदी करायची. त्याच्यासाठी 7 कोटीचा निधी लागणार आहे. आणि तो 7 कोटीचा प्रस्ताव परवाच एनझेड गायकवाड म्हणून प्राचार्य आहेत तिथे त्यांनी विद्यापीठाला पाठवला. विद्यापीठानं मुंबईला अजून पाठवलेला नाही आणि ते 7 कोटी होणारच आहेत. नुसते ते परळीला दुसरं दिले असतील. उदगीरला 1962 पासून देवणी जातीचं संशोधन केंद्र आहे, ऑलरेडी आहे. पशु पैदास प्रक्षेत्र त्याच्यात 400 जनावर आहेत देवणी जातीचे आहेत आणि मराठवाडी म्हैस आहे आणि उस्मानाबादी शेळीचा प्रकल्प आहे. हे तिन्ही संशोधन प्रकल्प उदगीरचे आहेत. माहीत असलं तरच इथं कमेंट करायचं, बोलायचं. माहीत नसताना अजिबात कोणी बोलू नये. कृपया त्याचा हे घ्या तुम्ही. तिथं दुसरं दिले असतील. आशिष पाटलांनी काल त्यांनी काम तेव्हा देवणीचं नाही त्यांनी फेसबुकवर लिहिले प्रस्ताव त्यांनी आमच्या समोर दिले. तुम्ही 7 कोटीचा नाही त्या फेसबुकवर आहे. फेसबुकवर मी दिला उत्तर. मी पेपरला लिहिलेलं नाही. पेपरला मी दिलेलं नाही. फेसबुकला उत्तर दिला मी. फेसबुकला उत्तर दिलेलं आहे. नाही माझ्या एवढा. आणि एकच तुम्ही विनायक चाकुरीची एकच बातमी आहे तेवढी, ती एकच भंगारात तेवढी एकच आहे. बाकी सगळ्या बातम्या लोकमतच्या माझ्या आहेत. लक्षात ठेवा. टोटल बातम्या माझ्या आहेत. सगळ्या टोटल बातम्या. आणि माझा उद्देश हा होता. ओके, माझा हा उद्देश होता. माझा फेसबुकवर लिहायचा हा उद्देश होता की बाबा रुपालांनी का म्हणले की बाबा केंद्र शासनाचे 50% आणि महाराष्ट्र शासनाचे 50%. महाराष्ट्र शासनामध्ये उदगीरचे मंत्री कॅबिनेट मंत्री आहेत. 50% आपल्याला वाटा उचलायचा आहे. आताच कालच 16 सप्टेंबरला एक GR काढलेला आहे. विदर्भ आणि मराठवाड्याच्या दूध वाढीसाठी महाराष्ट्र शासनाने GR काढला आहे. तो GR आज लोकमतला माझी बातमी आहे ती पूर्ण वाचा, त्याचा अभ्यास करा. ते ह्या पुनरुज्जीवन समितीला आजची बातमी फार मोठी पोषक होणार आहे. तर ते जवळपास कोट्यवधी रुपयाचा प्रकल्प आहे. त्याच्यातले 1 कोटी रुपये इथं जर NDDBनं खर्च करून दूध डेअरी चालू केलं आणि दूध खरेदी करायला चालू केलं तर म्हणजे परत दूध डेअरीला वैभव येणार आहे. लोकांच्या दुधाला पैसे मिळणार आहेत. पूर्वत दूध डेअरी चालू होणार आहे. त्या दृष्टीनं तुम्ही माझा उद्देश एकच की 50% वाटा केंद्राचा आणि 50% महाराष्ट्राचा. महाराष्ट्रामध्ये आपले कॅबिनेट मंत्री संजय भाऊ बनसोडे आहेत. त्यांना तुम्ही हाताशी घ्या एवढंच मी म्हणलेलं आहे. मी अजिबात कोणाला विरोध केलेला नाही. अजिबात मी करणारही नाही.
माझ्या अवलादीत फरक असेल किंवा माझ्या कुठल्या ह्याच्यात फरक असेल. नाही म्हणजे ह्यानं जे म्हणला का नाही, मी विकासासाठी मी तुमच्या सोबत 100% आहे विकासासाठी. बस चला करायचं नाहीये. ज्यांचे कुणाची भावना आहेत हे चालू व्हावं, आपल्या वाचनामध्ये त्याचाच वापर करावा, त्याच शब्दांचा वापर करावा. यानंतर ज्येष्ठ पत्रकार ज्यांनी पहिल्या दिवशीपासून जोपर्यंत हे डेअरी चालू होत नाही तोपर्यंत मी अंगावर शळ घालणार नाही म्हणून त्यांनी संकल्पना हाती घेऊन त्याचा प्रचार प्रसार करून पूर्णजीवन समितीला ते मदत करत आहेत. ते आमच्या सोबत आहेत. मी ज्येष्ठ पत्रकार सुरेश पाटील नेतृत्व साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मी उजीरकरांनो आपला सर्वांना माझा दंडवत. कारण जी चळवळ चालू आहे ती चळवळ उजीरच्या नव्हे तर महाराष्ट्राचं वैभव वाढवणारी चळवळ आहे. फेकून जा तिकडं. कारण विकास हा एक मनुष्याच्या प्रगतीचा एक ध्यास आहे आणि तो ध्यास मी उजीरकरांनी घेतलेला आहे. आणि या मी उजीरकरांनी घेतलेल्या ध्यासाला कोणी खीळ घालत असेल, कोणी बाधा आणत असेल, कोणी गतिरोधक होत असेल, त्या गतिरोधकाला पार करून आम्हाला पुढे जायचं आहे. आणि त्या दृष्टीनं आम्ही वेडे झालो वेडियाच्या गावात गेलो म्हणून विकासाचा ध्यास घेतलाय. म्हणून उजीरकर वेडे झालेले आहेत आणि या वेड्यासाठी कोणी आम्हाला भीक दिली विकासाची नव्हे. हक्क आहे आमचा, उजीरचा हक्क आहे उजीरकरांचा आणि तो हक्क आम्ही मिळवण्यासाठी आमच्या प्राणाची आहुती द्यायला तयार आहोत. दोन गोष्टी, एक उजीर जिल्हा झाला पाहिजे, शासकीय दूध मुक्ती केंद्र चालू झालं पाहिजे, उजीरची एमआयडीसी चालू झाली पाहिजे आणि अजून काही मागण्या मराठवाडा विकास परिषदेने परवा दिलेला आहे त्यासाठी आम्ही वेडे आहोत. आमच्या पोटाची खळगी भरण्यासाठी ही चळवळ नाही. आम्हाला कमिशन मिळवायचं नाही, ना 40% मिळवायचं नाही, ना 35% मिळवायचं नाही. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये ज्यांनी सहकार देतील त्याचं सहकार्य घेऊ, नाही तर तुमच्या मानगुटीला धरून तुमचं सहकार्य घेऊ. एवढ्या ताकदीची आम्ही उजीरकर आहोत. लक्षात घ्या, इथं काही एकाच पक्षाचं, मी पक्षाचं नाव घेत नाही, धर्माचं नाव घेत नाही, जातीचं नाव घेत नाही, मी उजीरकर आहो. मी आता काही लोकांचं भाषण झालं, सगळ्या पक्षाचे, सगळ्या जातीचे, सगळ्या धर्माचे नाही, आम्ही सर्व उजीरकर. या दृष्टीने या दृष्टीने इथे या म्हणून ही चळवळ सुरू झाली. लक्षात घ्या, विरोधकांना जाणीवपूर्वक विरोधक घ्या. आम्ही नागव्या माणसं आहोत. नागव्याच्या नावाला येऊ नका, नागव्याच्या नावाला येऊ नका. घरावर झोपडी सुद्धा ठेवणार नाही, पण उज्जैनच्या देश विकासासाठी आणि आमच्या देशासाठी आम्ही प्राणार्पण करणारी माणसं आहोत. लक्षात घ्या, आम्ही कमिशनसाठी नाही ही आंदोलन केलो नाही. लक्षात घ्या, मी जाणूनपूर्वक बोलवलोय, हे तुझं बोलवलंय. आता एकाने म्हणलं की ही रॅली कोणातरी प्रायव्हेटला द्यायचं नाही, आम्हाला उजीरकरांना द्यायचं नाही, उजीरकरांना द्यायचं नाही. या आंदोलनामध्ये पुढची मात्र काळजी घ्यायला पाहिजे आपण सगळं. लक्षात घ्या, आज पांढरे शुभ्र कपडे तुमचे आमचे उद्या काळे होतील, उद्या फटके बसतील, उद्या झिपड्या उडून मारतील तुम्हाला. का काही सोपी गोष्ट नाही. ज्याला करायची नाही देणी तो शासकीय ते लोक अत्यंत भक्कम आहेत, प्रभावी आहेत, सत्तेचे मानकरी आहेत.
त्याच्यासाठी ही लढा साधा सुद्धा नाही, साधा सुद्धा नाही. कोणी जर म्हणत असेल मला पोलिसाचे पट्टे नको, कोणी म्हणत असेल माझा गुन्हा नको, कोणी म्हणत असतील मला आर्थिक झळ नको. पुढची लढाई अत्यंत महाग कठीण आहे. पत्रकार स्वावलंबी आहेत, तुम्ही वाटतं ते लिहू द्या. काल आमच्याकडे होते तर उद्या त्यांच्याकडे राहतील, आम्हाला दोष द्यायचा नाही. उद्या मंथन, उद्या मंथन ना, मंथनच आहे पत्रकाराचं. त्यांच्या बाजूने लिहो ना कृती समितीच्या बाजूने लिहू, हे मंथन आहे पत्रकाराचं. काल हे आमच्या बाजूने होते, आज आमच्या बाजूने नसतील, किंवा काल आमच्या विरोधात होते, आज आमच्या बाजूने असतील. मला मान्य आहे, होऊ शकते, मनुष्य प्रवृत्ती आहे. त्या मनुष्य प्रवृत्तीमध्ये बदल होऊ शकतो. त्या बदलामध्ये सुद्धा आमचा विकास आम्हाला पाहिजे, आमचा विकास आम्हाला पाहिजे. आज एवढाच विकास नाही, आमच्या अकृतत्वामुळं, माझ्या अकृतत्वामुळं एवढं मोठं इंजिनिअरिंग कॉलेज बंद पडलं. त्यावेळी असेच पत्रकार होते, चोंबडे, असेच चोंबडे, असेच चोंबडे पत्रकार. ते इंजिनिअरिंग कॉलेज बंद पडणाऱ्याला असं उचलून धरलं, उचलून धरलं, उचलून धरलं. लक्षात डोळ्यातून अश्रू गळा, अश्रू गळा. काय ते नाही, बिचेला लागले कर्मचारी, बिचेला लागले. कोणी केला बांधला, कोणी पानपट्टीवर बसलं, कोणी मजूर झालं, कोणी फोटोग्राफी करून आपलं जीवन उदरनिर्वाह करा. अरे म्हणून मंथन चांगलं करा, मनाला पटणारा मंथन करा. एक लाखाची जाहिरात दिलं म्हणून उलट समीक्षण करू नका. मंथन व्हावं, पण योग्य मंथन म्हणा, म्हणजे तुमचं स्वागत होईल, म्हणजे तुमचं स्वागत होईल. कारण पुढचा लढा एका पक्षात, एका पैशाचा नाही, लाखो रुपये लागणार आहेत, लोकांवर कारवाई होणार आहेत. आणि त्याच्यासाठी सुद्धा आमचा बलिदान, योगदान आम्हाला हवा आहे. मी कृती समितीमध्ये नाही, पण कृती समिती बंद पडली, पुन्हा कृती समिती. कारण मनुष्य स्वभाव आहे, मनुष्य स्वभावामध्ये कोण कधी फुटेल हे सांगता येत नाही. कोण कुठं फुटेल, आज कृती समितीमध्ये उद्या कृती समितीमध्ये राहू शकत नाही. मी जाणीवपूर्वक बोललो, हे सगळं जाणीवपूर्वक बोललो, जाणीवपूर्वक बोललो. आज एकाची सत्ता आहे तर उद्या एकाची सत्ता असेल, उद्या एकाची सत्ता, परवा एकाची दिवसाची. पण हा दीर्घकाळ लढा आहे. काही लोक चांगले आहेत या कृती समितीमध्ये, उच्च पातळीवर संबंध असणारे आहेत, आणि त्यांच्या योगादान झालं तर होईलही लवकर, नाही झालं तर रंगालाही नागो व्हावं लागेल. त्या स्वभावाचा रंगा कोणत्याही विचारात राहू दे, पण नागवा होऊन विकासाला प्रगतीकडे नेणार आहे, प्रगतीकडे नेणार आहे. कारण त्यागाची भावना आमच्यामध्ये असली पाहिजे. माझी छबी असावी फोटोमध्ये, हे आम्ही राहू नये, असं राहू नये. माझी छबी असेल, माझं कार्य असावं, माझ्या कार्याची दखल समाजाने घेतली पाहिजे, माझ्या कार्याची दखल सत्तेने घेतली पाहिजे. या विचाराची आपण सगळे असली पाहिजे. मी मुद्दा म्हणून बोलतो, हा विषय लक्षात घ्या, लक्षात घ्या. म्हणून आम्हाला अभिमान आहे या आंदोलनाचा. खूप वर्षानंतर आंदोलन होते, का रंगा, बरोबर आहे का नाही? खूप वर्षानंतर आंदोलन. कारण का असं टिकाऊ आंदोलन आणि मजबूत आंदोलन, शक्तिशाली आंदोलन झालं तरच सरकार नमणार आहे, नाही तर नमणार नाही. कारण सरकार घेण्याच्या कातारीचं आहे, कमिशन खाऊ सरकार आहे. मग कोणाची असेल, देवेंद्र फडणवीसचा असेल ना शरद पवारचा असेल, मला काय देणं घेणं नाही, देणं घेणं नाही. कारण आम्हाला विकासाचे भोगते होतो मी. म्हणून हा विकास, देशगिरीचा विकास हा करा आणि कमिशन खावा, काही आमचं म्हणणं नाही. देशगिरी 100 कोटीची करा ना, 200 कोटी करा, 1000 कोटीची करा, आणि 40% घेऊन टाका, आम्हाला माहिती नाही. उद्याचं दूध येतंय का नाही, मी दीर्घकाळ बोललो मी. तुम्ही म्हणता बंद करा, येईल तर नाही येईल. शेतकऱ्याला भाव दिला तर देतील, शेतकरी भाव मागून घेतील, आजूबाजूच्या सोसायट्या बंद पडतील, प्रायव्हेट ड्युटीला बंद पडतील, त्याची आम्हाला काळजी नाही.
त्याची आम्हाला काळजी नाही. प्रायव्हेटच्या दूध डेअरीची तुम्हाला काळजी असेल. का बंद आमच्या दुधात का मिळणार नाही? तर ह्यांच्या दलालाचे दूध डेअऱ्याचा दुवा दिला. सत्याचे मानकरांचे दूध डेअरी आहेत. मला माहिती आहे नाव कशाला. सगळे सत्यातले गुलाम आहेत आणि त्यांच्या डेअऱ्या चालवायच्या. म्हणून माझ्या डेअरीला दूध मिळत नाही अशी तुमची कल्पना आहे. पण माझ्या शेतकऱ्याला दुधाचा भाव द्यायला पाहिजे म्हणून सुद्धा मी आंदोलन, रंग आंदोलन, शिवराज तोंडशीलकर आंदोलन करणारे लोक आहेत. म्हणून आज समजू का याच्या 10-15 ते लोक आहेत कृती समिती मधले ते त्यागानं भरलेले आहेत. माझी शेवटची विनंती आहे कोणाला एकट्याला पैसा खर्च करू दे का. आज कोणीही कोणाला पैसा मागितला नाही. पण मी आज आव्हान करणार आहे तुम्हाला. आज आव्हान करणार आहे हे आंदोलन दीर्घकाळ चालत आहे आणि आम्ही 1000 रुपये मागणार नाही. आम्ही 2000 रुपये मागणार नाही. खंडणी मागणार नाही. फक्त 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 10 रुपये किंवा 20 रुपयाचा दान मात्र मागणार. त्यांची परवानगी राहो नाही करणार राहो. मी कृती समितीला नाही पण माझ्या जोडीचे पैसे पडतील त्या कृती समितीला मी टाकणार. आणि हे जे आहे पेंडॉल आज काही मंगल करायला नाही. जग खुर्च्या आणा खुर्च्या द्या पुढाऱ्याला नाही. कोणाला बसता येईल तर खाली येईल खाली बसल. कोणाला उठायला येईल उठून बरल. कोणी देत नाही कोणी करेच नाही. सगळे आंदोलन काय या भूमिकेतून इथे या. या भूमिकेतून इथे या. मग आंदोलनात कशी धार येते बघा. कशी धार येते बघा. आणि आंदोलन असं करा की या पुढाऱ्याला धसकी बसली पाहिजे. अरे आपण नाही गेलं तर अरे आपण फिक्के पडू. अरे आपण दुबळे होऊ. अरे आमची दखल घेणार नाही. उद्या विचारता येईल अरे तुला नगर सदस्य करायचं ना दूध डेअरी 40 कोटी घेतात. अरे तू जिल्हा निर्मितीचे आंदोलन कुठे घेतात. MIDCचे आंदोलन कुठे घेतात असं विचारता येईल. म्हणून या सगळ्या पुढाऱ्याला नगर सदस्यापासून सरपंचापासून चेअरमनापासून आमदारापासून मंत्र्याला सुद्धा हा धसका लागला पाहिजे. हा धसका लागला पाहिजे. म्हणून माझं आव्हान आहे सगळ्यांना की आपण सगळेजण माझ्या धुळीत म्हणजे कृती समितीच्या धुळीत कमीत कमी 10 रुपये जास्तीत जास्त तुमच्या इच्छेला देईल ते घ्यावं ही कळकळीची विनंती करतो. आणि माझी कळकळीची विनंती आहे या आंदोलनात थंड पडू नका. उजीर बंद करायचा तर उजीर बंद करा. एसटी बंद करायचं एसटी बंद करा. रेल्वे बंद करायचं रेल्वे बंद करा. वाटलं तर हे बंद करताना जर पोलीस बस लावला तर लाट्या खायची ताकद ठेवा. ताकद ठेवा. लातूर जिल्हा उभं झालं नाही. एसटीचं आंदोलन उभं झालं नाही. 2 बळी गेले. 2 बळी. 2 युवक मेले पोलिसाच्या लाठीचार्जामध्ये. लातूरच्या विभागीय एसटी महामंडळाच्या काढण्यासाठी अजून आपले एकही मिळणे कोणी काठीच खाल्ली. म्हणून एवढी तयारी करून कृती समितीने आपल्या याच्यात बघा. नाही तर आता विसर्जन करा. हेच बात हेची बोली हेच बात हे करू नका. माझी तर भूमिका आहे. म्हणून माझी विनंती अशी आहे कृती समितीला थंड पडू नका. पैसे टाका. हे 10 रुपये. हा खूप खूप धन्यवाद. नाही उगा बसा. माझं आंदोलन तुमचं नाही. माझ्यापासून सुरुवात काय कष्टाची बचत नाही तुमची. या ठिकाणी शासकीय दूध योजना पुनर्योजना समितीच्या वतीनं उदगीरचा दूध भुकटी प्रकल्प पूर्वत चालू करावा यासाठी धरणे आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. मित्रहो, आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी अनेक वेळा बैठका घेऊन हा दूध डेअरी प्रकल्प पुन्हा चालू झाला पाहिजे यासाठी ही कृती समिती प्रयत्न करत आहे.
आणि उदगीरच्या करांच्या वतीनं यांना पूर्णपणे पाठिंबा आहे. कारण ही उदगीरची डेअरी ही एका कुणा वैयक्तिक मालकीची नाही, ही डेअरी शासनाची आहे आणि ही शासनाची मालमत्ता असल्यामुळं या ठिकाणी डेअरी चालू झाली पाहिजे आणि ते शासनाच्याच ताब्यात राहिली पाहिजे. यासाठी आम्ही उदगीरकर म्हणून या समितीला पाठिंबा देत आहोत. मागच्या काळामध्ये डेअरी बंद पडली, कोणत्या कारणानं बंद पडली हे आपल्याला पूर्णपणे सांगता येणार नाही, परंतु ही डेअरी चालू करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. मागच्या कुणाला विषय माहित आहे की नाही मला माहित नाही, परंतु इथं डेअरी टेक्नॉलॉजीचा कोर्स जे आहे त्या ठिकाणची काही प्राध्यापक मंडळी, तेव्हा बनसोडे साहेब राज्यमंत्री होते, त्यांना ती मंडळी भेटली आणि सांगितले की साहेब हे डेअरी टेक्नॉलॉजीच्या लोकांना चालवण्यासाठी द्या, इथं सुविधा उपलब्ध करून द्या, आम्ही ही डेअरी चालवतो आणि साहजिकच प्रायव्हेट डेअरी प्रमाणे आम्ही या डेअरी मधून लोकांना भाव देऊ शकतो, अशा पद्धतीची त्यांच्याकडे मागणी सुद्धा केली होती. त्यांचं असं मत होतं आमच्याकडे शिक्षण घेण्यासाठी जे विद्यार्थी येतात त्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकली नॉलेज निर्माण होईल, आम्ही प्रॅक्टिकलचं सर्व त्यांना तिथं उपलब्ध करून दिल्यामुळे ते लोक त्या डेअरीमध्ये काम करतील आणि डेअरीमध्ये काम केल्यामुळे त्या लोकांचा पगार देण्याची आम्हाला गरज भासणार नाही, तेवढा काम करणाऱ्या लोकांचा पगार वाचेल आणि त्याच पद्धतीने आम्ही लोकांच्या सेवा देऊ आणि त्या पद्धतीने आम्ही लोकांना भाव पण देऊ शकतो. तुम्ही आम्हाला ही डेअरी पूर्ववत म्हणजे काही जे लागणारं साहित्य आहे ते आणून द्या आणि आपण डेअरी चालू करून चढवून दाखवू, अशा पद्धतीने त्यांच्याकडे मागणी केली होती. परंतु काय झालं काय नाही माहित नाही. मधल्या काळामध्ये काही डेअरीची जागा सभागृहासाठी द्यावी म्हणून सुद्धा प्रयत्न केले गेले, प्रस्ताव सुद्धा पाठवले गेले, परंतु शासकीय लेवलवर तिथं नामंजूर झाले. त्यामुळे उदगीरमध्ये ज्या ज्या ठिकाणी शासकीय प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी कुणाच्या तर वैयक्तिक घशामध्ये घालण्यासाठी सतत या ठिकाणी प्रयत्न होत आहेत. भट्ट्यांची जागा बीओटी तत्वावर बांधून विकण्याचा मधल्या काळामध्ये प्रयत्न झाला. जिल्हा परिषदेची जागा त्या ठिकाणी बीओटी तत्वावर बांधावं, त्या काळात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतील, आपले सध्याचे मंत्री असतील, या दोघांनी मिळून प्रयत्न केला आणि ती जागा बीओटी तत्वावर बांधण्यासाठी म्हणून क्रीडा विभागाला वर्ग करण्यात आली. तिथली असलेली जिल्हा परिषदेची शाळा पाडली गेली आणि ती जागा क्रीडा विभागाला वर्ग केली गेली. म्हणजे कुठल्याही प्रकारची जे सार्वजनिक मालमत्ता आहे ही मालमत्ता उदगीरचं वैभव आहे आणि मोक्याच्या ठिकाणच्या जागा आहेत. कुलकर्णी साहेब तुम्हाला माहित असावं, कारण तुम्हाला माहित असावं जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव गेला होता, कुणाला किती दुकानं वाटून घ्यायचे, कोणी काय करायचं हे सुद्धा त्या ठिकाणी ठरलेलं होतं. परंतु एका जाणकार माणसानं ही गोष्ट होण्यासाठी टाळली आणि ही जागा जिल्हा परिषदेची मग पूर्वत राहिली, नाहीतर त्या ठिकाणी पूर्णपणे विकण्याचा घाट या ठिकाणी घातला होता. तुम्हाला माहिती आहे का? मला माहिती आहे कुलकर्णी साहेब, या ठिकाणी सभागृह बांधून काही जागा देण्यासाठी प्रयत्न झाला होता मधल्या काळामध्ये, हेही तुम्हाला माहित असलं पाहिजे. भट्ट्यांची जागा या ठिकाणी एसटी महामंडळाचे मंत्री असलेले परब साहेब यांच्यापर्यंत प्रस्ताव गेला होता, परंतु अनिल परब साहेबांनी शासनाची मालमत्ता कुणाच्याही वैयक्तिक घशात घालू देणार नाही. जेव्हा केव्हा एसटी महामंडळाकडे बजेट येईल, जेव्हा केव्हा एसटी सक्षम होईल, तेव्हा एसटी महामंडळ स्वतंत्र त्या ठिकाणी दुकान बांधेल आणि भाड्यानं देईल असं सांगितल्यामुळे तो सुद्धा प्रस्ताव त्या ठिकाणी परत आलेला. एक तेच प्रकारे शासकीय मालमत्तेवरती डल्ला मारण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे ही डेअरी सुद्धा पूर्णपणे कुणाच्या तरी घशात घालण्यासाठी काही अडचण नव्हती. 10-15 कोटी रुपयाच्या बजेटमध्ये ही डेअरी टेक्नॉलॉजीचे लोक तयार करून चालवण्यासाठी मागत होते. 100 कोटीचा सुद्धा विषय नव्हता. तेवढं बजेट देण्यासाठी काही अडचण होती. कोण सरकारमध्ये आहे, कोण मंत्री आहे, यापेक्षा हे उदगीरचं वैभव टिकून राहिलं पाहिजे, यासाठी उदगीरकरांनी प्रयत्न केले पाहिजे.
मग कुण्या पक्षात कोण असेल, कुण्या पक्षाचं कोणी काम करत असेल, परंतु जेव्हा जेव्हा उदगीरकरांच्या अस्मितेचा प्रश्न येईल, जेव्हा जेव्हा उदगीरची सार्वजनिक मालमत्ता विकण्यासाठी कोणी प्रयत्न करत असेल, तेव्हा तेव्हा उदगीरकरांनी एकत्र येऊन ते प्रयत्न हाणून पाडले पाहिजे. ज्यांना बाहेरचं येऊन राज्यकरण करून इथे जर मालमत्ता विकण्याचा कोणी घाट घालणार असेल तर ते उदगीरकर कधीही कदापिही शक्य सहन करणार नाही. त्यामुळे आपण सर्वांनी एकत्र येऊन या ठिकाणी आताच नेतगावकर साहेबांनी अति सुंदर असं मार्गदर्शन केलं की जेव्हा जेव्हा उदगीरच्या विषयावरती आम्हाला आंदोलन करण्याची गरज येईल भासेल, तेव्हा तेव्हा आम्ही स्वतः पुढाकार घेऊन आंदोलन करू असं सांगितलं. त्यामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये तीच भावना आहे नेतगावकर साहेब की जेव्हा जेव्हा उदगीरच्या अस्मितेचा प्रश्न निर्माण होईल तेव्हा तेव्हा उदगीरकर म्हणून सर्व उदगीरची जनता आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा टाकणार आहे. आणि या ठिकाणी आम्हाला बोलावला, जेव्हा जेव्हा गरज भासेल तेव्हा तेव्हा तुम्ही आम्हाला हाक द्या, आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहू. एवढंच या प्रसंगी सांगतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. मुळे सरांचा आभार. आणि सर्वांना नम्र विनंती आहे, ज्यांना आपले शब्द व्यक्त करायचे त्यांनी कमी शब्दात आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. उदगीर सराफ असोसिएशन उदगीर यांचे सर्व आमचे अविनाशजी रायचूरकर यांनी बिनशर्त पाठिंबा या समितीला दिलेला आहे पुढील आंदोलनासाठी. आंदोलन का राहते उदगीरकरांनी त्यांच्या रूपानं मी जरी लहानपणापासून पाहिलंय, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी अगदी कमी शब्दामध्ये आपले मनोगत व्यक्त करावे. आदरणीय व्यासपीठ, दूध डेअरीच्या संदर्भात जे नियोजन चाललंय शासकीय लोकांचं किंवा राष्ट्रद्रोही लोकांचं, आमचं म्हणणं जे लोक डेअरी विकत घेणारी ते राष्ट्रप्रेमी किंवा देशप्रेमी किंवा गावप्रेमी नाहीत, हे राष्ट्रद्रोही. आपलं स्वतःचं जीवन कसं जगल त्यांच्याकडे फक्त त्यांचं लक्ष असते. त्यांना पक्षाचा, जातीचा, धर्माचा, गावाचा कुठलाही विचार नसते. त्यासाठी आपण आमचं जीवन त्या जसं घरावर तुळशीपत्र ठेवून आम्ही त्याग केला तसं आम्ही शेवटपर्यंत ह्या उदगीरच्या विकासासाठी कुठलाही प्रश्न येऊ, कुठलाही संकट येऊ, उदगीरच्या विकासासाठी आम्ही सदैव तयार आहोत. घरावर तुळशीपत्र ठेवून त्याग करणारे, बलिदान द्यायला बी तयार आहोत. ह्यासाठी सगळ्यांनी लक्ष असावं आणि त्या सगळ्यांचा सहभाग पाहिजे. उदगीरला एकेकाळी असं ओळखत होते की कुठले तुम्ही उदगीरचे, हा ते दूध डेअरी आहे का तिथं, हा दूध डेअरीचं. मला सांगा, उदगीरला एक काळ असा होता, मला माहीत असेल, तुम्हाला काही लोकांना माहीत नसेल, ज्युनियर आहे, इथं लोणी बटर आणि तूप विक्रीचे स्टॉल लागत होते. स्टॉल ते गावातल्या ह्याच्यापेक्षाही कमी भावात आपल्याला मिळत होते. आणि इथला विकास इतका होता की रोज डेअरीच्या गाड्या मुंबईला जायचं. इथं बुकटी प्रकल्प होता, बुकटी प्रकल्पामध्ये आपण सगळ्यात उच्चांक गाठलो होतो. उदगीरची बुकटी, दूध बुकटी एवढी प्रसिद्ध होती की ती आतापर्यंत कोणीच त्याची तुलना करत नव्हतो. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आम्ही ह्या उदगीरच्या विकासासाठी सराफ सुवर्णकार व इतर आमचे सहकारी आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत व त्या सगळ्या त्याग करायला तयार आहोत. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतात. नक्कीच अण्णा, 1978ला ही डेअरी उभी राहिली आणि माझा जन्म 1979चा. आणि मला चांगलं आठवते की बऱ्याच तालुक्यातील मराठवाड्यातील शाळेच्या सहली इथे यायच्या, दूध भुकटी खायच्या, पूर्ण परिसर पाहून जायचं. आणि ज्या आईच्या दुधानंतर आज या दुधावर आम्ही जगलो, वाढलो, त्या संस्काराला जागण्याची ही वेळ आलेली आहे. आणि या आंदोलनामध्ये तुम्ही जे संकटमोचक म्हणून, हनुमान म्हणून आमच्यासाठी इथे आलात, त्या सर्वांचा आभार मी समितीतर्फे व्यक्त करतो. व एक आगळे वेगळं आंदोलन विवेक जाधव यांनी पीक विम्यासाठी उभं केलं होतं. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. त्या अगोदर आमच्या अरुणाताई लेंडाने आपले मनोगत व्यक्त करतो. सर्वांना जय महाराष्ट्र. इथे जमलेले माझे बंधू भगिनी आणि पत्रकार बंधू यांना पण मी पुन्हाच जय महाराष्ट्र करते. 1903 मध्ये मी या ठिकाणी ज्यावेळेस शिवसेनेमध्ये काम करत असताना फार मोठं आंदोलन केलं होतं. ते आंदोलन परत इथे छेडलं जाईल असं मला कधी
भागू देणार नाही हे मी ठामपणाने सांगू लागले. आणि उदगीरची दूध डेअरी म्हणजे उदगीरची आन बाण आणि शान आहे. या आन बाण शानेला आम्ही कदापि धक्का लागू देणार नाही. आणि ज्या ज्यावेळेस आंदोलन करण्याची वेळ येईल त्यावेळेस मी सर्वप्रथम उदगीरच्या दूध डेअरीच्या पुढे स्वतःच समर्पित राहील एवढं मात्र ठामपणे सांगत आहे. उदगीरची महिला काही दूधखोरी नाही किंवा उदगीरच्या लोकांना काही कळत नाही असं नाही. प्रत्येकाला दूध डेअरी म्हणजे काय आहे लहान बालकापासून मोठ्यापर्यंत झालं माहीत आहे. तेव्हा या दूध डेअरीचा कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी मंत्र्यांनी किंवा कुठल्याही शासकीय अधिकाऱ्यांनी विचार करू नये की ही दूध डेअरी आम्ही विकू, याचा भंगार आम्ही विकू. हे अजिबात इथे चालू देणार नाही. जोपर्यंत आम्ही जिवंत आहे तोपर्यंत दूध डेअरीला धक्का लागू देणार नाही हे आज सर्वांसोबत समोर सांगत आहे. आणि या दूध डेअरीला जर कोणी धक्का लावला तर या ठिकाणी काय होईल ह्याच्या शासनाने लक्षात ठेवून हे पुढचे प्रोग्राम करावे. आणि या दूध डेअरीसाठी आम्ही काय केलेलं आहे हे सांगायची आज गरज नाही आहे. ज्यावेळेस या दूध डेअरीला जेव्हा दूध भुकटी आणि हजारो लोक या दूध डेअरीचं खाऊन मोठे झालेले आहेत. आणि या दूध डेअरी जर परत चालू झाली तर आज माझ्या महिला, माझ्या कर्मचारी मुली आणि इथले तरुण मुलं या 200-300 लोक या दूध डेअरीवर जगणार आहे. तेव्हा डोळ्यात तेल घालून आम्ही सर्व जनता या उदगीरच्या दूध डेअरीवर नजर ठेवून आहे. यानंतर कुठल्याही परिस्थितीमध्ये जर दूध डेअरीकडे कोणी जर बघितलं तर त्याच्या डोळ्यात बोटं घालून त्याचे डोळे फोडण्यात येतील. एवढं मात्र तुम्ही शेवटचा निरोप घ्या. आणि एवढं बोलून मी माझं भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. जर आई एवढी कणखर तर मुलं कसं मागे राहतील. आम्हाला आठवतंय तुम्ही केलेली आंदोलनं आणि तुम्ही केलेलं कार्य आणि या कार्याला आम्ही नक्की पुढे घेऊन जाऊ. कालाय तस्मै नमः म्हणल्यासारखं परत तेच आंदोलन तुमच्या मुलांना उभं करावं लागतंय. तर ती तुमचा आशीर्वाद आमच्या सोबत राहू द्या. यानंतर आमच्या कृती समितीचे पाटील सर आपलं मनोगत व्यक्त करतील. मी सर्वांना विनंती करतो की अगदी कमी शब्दामध्ये आपले मनोगत व्यक्त करायचं आहे. समस्त उदगीरकर नमस्कार. मी प्राध्यापक SS पाटील, महाराष्ट्र उदगीरीमधून सेवानिवृत्त झालो आणि मागच्या 1 वर्षापासून या कृती समितीमध्ये, पुनर्जीवन समितीमध्ये काम करीत आहे. कृती समिती कशासाठी झाली, काय करणार आहे, पुढचं पाऊल काय आहे याबाबतचं उहापोह इथं झालेला आहे. उदगीरकरच नाही तर मराठवाड्यातील जनतेला मला सांगायचं आहे मीडियाच्या माध्यमातून. 2013 पासून जो विदर्भ मराठवाड्याचा दूध विकासाचा प्रकल्प या ठिकाणी राबवला जातो त्याचा फायदा मराठवाड्यात घेतला गेला नाही. मराठवाड्यात उदगीरचंच नेतृत्व नाही तर मराठवाड्यातल्या खासदार आमदारांनी हे काम केलं पाहिजे होतं. जे हजारो करोड रुपयाचं जे अनुदान केंद्राने दिलं होतं शेतकऱ्यासाठी ते मराठवाड्यात दुर्दैवानं आलेलं नाही. या कृती समितीच्या माध्यमातून गडकरी साहेबांकडे गेल्यानंतर आम्हाला ते माहिती झालं. म्हणून ही उदगीरची दूध डेअरी वाचली पाहिजे आणि हा प्रकल्प वाचवण्यासाठी आपण सर्वजण, आपणच नाही तर मराठवाड्यातल्या सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. कारण केंद्रातून येणारं जे अनुदान आहे शेतकऱ्यासाठी ते मिळवण्यासाठी तरी किमान या दूध डेअरीची आवश्यकता आहे. काही लोक प्रश्न करतात की आपल्याकडे दूध नाही, बाहेरच्या दुधाच्या पिशव्या आमच्या उदगीरमध्ये येतात. आमच्याकडे दूध आहे, दुधाच्या पिशव्या येतात, ते थंड झालेल्या दुधाच्या पिशव्या येतात ज्या 8-15 दिवस राहण्यासाठी तयार झालेल्या आहेत. ह्या दुधाच्या पिशव्या तयार करण्यासाठी जी यंत्रणा पाहिजे तीच दूध डेअरी आहे, ती आमच्याकडे नाही. म्हणून आमचं दूध बाहेर जातं आणि बाहेरचं दूध पिशवी होऊन आमच्याकडे येतं. हे वास्तव मी आपल्या समोर ठेवतो. दुसरं एक सांगतो की आज केंद्रातील सहकार तथा गृहमंत्री एक योजना जाहीर करीत आहेत. देशातील 2 लाख दूध संस्था यांना अनुदान देऊन या दूध संस्था कशा बळकट होतील आणि ज्या शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत, जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, विशेषतः विदर्भ मराठवाड्यातील शेतकरी जे आत्महत्या करतात त्यांना एक राहत द्यावी म्हणून आज माननीय अमित शहाजी एक योजना जाहीर करीत आहेत. या निमित्तानं प्रत्येक गावामध्ये जी दूध संस्था तयार होईल त्यांचं जे दूध मिळेल
ते दूध साठवण्यासाठी म्हणून आम्हाला ही डेअरी पाहिजे. मित्र, आपल्या माहितीसाठी सांगतो, आपल्या भागातील ज्या दूध डेअरी आहेत, मदर डेअरी नावाने चालवली जात आहे, ती केंद्र शासनाची योजना आहे. केंद्र शासनाच्या NDDB जे प्रयत्न करतो त्यांचा हे ब्रँड नेम आहे. त्या माध्यमातून ही डेअरी चालू होणार आहे. आपल्या सर्वांचे, उदगीरकरांचे सहकार्य कायम अपेक्षित आहे असं नाही, तर मराठवाड्यातील संबंध नेतृत्वाने यासाठी प्रयत्न करायला पाहिजे होता आणि तो होत आहे. आपण पहिल्यांदा उभं राहायला पाहिजे, नंतर मराठवाडा येईल. मी सर्वांना विनंती करतो, सर्व पत्रकारांचं अतिशय चांगलं सहकार्य आहे, उदगीरकरांचं आहे, सर्व मित्रांचं आहे, भगिनींचं आहे, विद्यार्थ्यांचं आहे. या ठिकाणी मला पैशाचा विषय निघाला, पैसा जमा होत आहे. मित्र, आम्ही आशिष पाटील राजूरकर आमचे नेते आहेत, निमंत्रक आहेत. आम्ही 10-11 लोक, मिंचे साहेब आमच्यामधून निघून गेले, त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. 1 वर्षापासून आम्ही काम करतोय. आम्ही फार मोठे पैसेवाले नाहीत. एवढ्या ज्या फोटो निघालेत त्या प्रत्येक फोटोला आम्हाला 3-3 दिवस खर्च करावे लागलेले. गडकरी साहेब आज पंतप्रधान पदाच्या लेवलची माणसं, त्यांची भेट घेण्यासाठी वाट पाहावी लागली, प्रवास करावा लागला, वेळ द्यावा लागला. उदगीरचे भूमिपुत्र अमोल पाटील यांच्या माध्यमातून आम्ही त्यांना भेटलो आणि हा मार्ग मिळालेला आहे. NDDBनं पत्र दिलेलं आहे केंद्र सरकारला. मध्यंतरी केंद्रातील दुग्ध विकास मंत्री या ठिकाणी येऊन गेले. हा सगळा खटोटोप करताना नव्हे, हा पेंडल टाकण्यापासून सतरंजी टाकेपर्यंतचा जो खर्च आहे तो उदगीरकरांना किंवा कुण्याही मोठ्या माणसाला आम्ही मागितलेला नाही. हा खर्च आमचे गांधोरे असतील, आशिष पाटील असतील, कपिल शेटकर असतील, या 10-11 लोकांनीच केलेला आहे. मुद्दाम तुम्हाला हिशोब द्यायची गरज नाही, परंतु जाहीर सांगतो, कुणाचंही अर्थसहाय्य घेतलेलं नाही. आम्हाला अर्थसहाय्य दिलं जात होतं. रमेश अण्णा अंबरकरांनी त्यावेळेस मागच्या बैठकीत बोलले. आता मनोज पुदाले इथे येऊन गेले, त्यांनी देतो बोललेले होते. आता पहिल्या उदगीरचे ज्येष्ठ पत्रकार सुरेश पाटील नेत्रगावकर साहेबांनी 1000, ऐकून घ्या, इतिहास आहे. बर ठीक आहे, त्यांनी दान दिलंय. मी शब्द माझी मागे घेतो. पुन्हा बोलू विषयाला विषय. यस, कोई बात नाही. आम्ही माघारी घेतले शब्द. तर काही लोकांनी पैसे देतो बोलले, आम्ही पैसे घेतलेले नाहीत. आम्हाला ज्यावेळेस गरज पडेल त्यावेळेस नक्की आपल्या समोर आम्ही इच्छा व्यक्त करू, त्यावेळेस तुम्ही कमी पडणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे. मी पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो. अशीच साथ आम्हाला मिळेल अशी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. आभार पाटील सर. सगळे नाटक करता येतील पण पैशाचं करता येणार आणि ती मदत उदगीरकर देत आहे, त्याचा आभार आहे. हा, याचं आम्हाला कौतुक आहे आणि ते आम्हाला खूप. पहिल्यांदा उदगीर शहरामध्ये चौकात सभा घेऊन व्यापाऱ्यांचा सहभाग कसं वाढेल ते बघा. दुसऱ्या शिक्षण संस्था असतील, जे कोणी बोलगेवडे आमच्यासारखे असतील, प्राध्यापक असतील, कसं आहे, मजुरांनी मोर्चा काढला तर ह्यांचं रोजचं आहे म्हणतात, पण प्राध्यापकांनी मोर्चा काढला तर जरा दखल घेतली जाते. पत्रकार बी घेतात, सारेच घेतात. ज्यांना कुणाला असं वाटतं की हे वाचणं आवश्यक आहे, त्या साऱ्यांना ह्याच्यामध्ये सहभागी करून घेणं कृती समितीनं गरजेचं आहे. आणि आपण एवढ्याच जमात राहिलो तर हे पोलीस आता 3:30 वाजता रिपोर्ट पाठवतात मुख्यमंत्र्यांच्या टेबलवर. इथं LCBचे जे लोक आलेत, बरोबर 3:30 ते 3:45 वाजता मुख्यमंत्र्यांच्या टेबलवर इथली बातमी जाते. इथल्या धरणे आंदोलनामध्ये 50च लोकांचा सहभाग होता. पुन्हा ते आपल्याकडे विचार करायचा बंद करतात. लोकशक्ती किती आणि किती आग्रहानं आपण आपली भूमिका मांडतात, सरकारला आपण किती अडचणीत आणू शकतो, त्याच्यावर आंदोलनाची यशस्वीता महत्वाची आहे. तुमची अस्मिता आहे, तुमची सहानुभूती आहे, माझं प्रेम आहे. हे सरकार दरबारी ह्या शब्दाला किंमत नसते. सरकारची अडचण निर्माण करणे, सत्तेची अडचण निर्माण करणे हे साऱ्यात महत्वाचं आहे. आणि ज्या पक्षाचे नेते असतील, माझा तुम्हाला पाठिंबा म्हणून जाऊ देऊ नका. राष्ट्रवादीच्या अध्यक्षाला पाठिंबा जाहीर करून जाऊ देऊ नका. तुझा पाठिंबा तर उद्या आंदोलनामध्ये कृतिशीलरित्या सहभागी व्हायला पाहिजे. उगा नाही तर भीष्माचार्याचा आशीर्वाद पांडवाला सकाळी लढताना कौरवाबरोबर असले बकळे आहेत आपल्या इथं. रात्री आशीर्वाद पांडवाला द्यायचं आणि सकाळी धनुष्यबाण घेऊन कौरवाबरोबर लढायला मैदानात यायचं. हे असे आंदोलन यशस्वी होत नाहीत. तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे. मी आज तुम्हाला इथं पाठिंबा द्यायला आलोय. तुमच्या आंदोलनामध्ये ज्या दिवशी बोलवाल, जी कृती करायची असेल ती
माझ्या गेल्या 50-52 वर्षाच्या आंदोलनाच्या अनुभवाचा भाग म्हणून मी सांगतो, ह्याच्यात साऱ्याच सहभागी आहेत. परंतु उगाचच मोठेपणानं आले, देशमुख साहेब आले म्हणले उदगीरची डेअरी चालू झाली पाहिजे. तुला कोण बंद कर म्हणलं होतं? हे म्हणता आलं पाहिजे, नाहीतर त्यांना ही गरज वाटली पाहिजे. आमदार आले, आता मंत्री 3 वर्षापासून काहीतरी आहेत वाटतंय. अरे बाबा, तो एवढा विकास केलायस तर मग काशीला लोक मत मागायसाठी पाठवायची का गरज पडलेली? तू जर एवढा विकास केलाय तर काशीला लोकांना पाठवून मत गोळा करायची गरज का पडावं? विकास जर केलाय तर काशीला लोक गेल्याने मतं मिळत नाहीत, लोकांच्या पोटाची व्यवस्था काय झाली त्याच्यानी मतं मिळत. आणि पोटाच्या व्यवस्थेत सारं बंद करताय तुम्ही म्हणले इथं काय तर लिफ्टचं मोठे मोठे ऑफिस बांधले. अरे त्या ऑफिसमध्ये म्हाताऱ्या माणसाला पहिले जाता येत होता, आता जाणं अवघड आहे. लिफ्टनं जावं लागतं आणि उदगीरला लिफ्ट कवच चालू होणार नाही. नगरपालिका त्याचं उत्तम उदाहरण आहे डोळ्यापुढे आपल्या. त्याच्यामुळे हा विकासाचा मॉडेल नाही आहे. पण अलीकडे आपल्या राज्यकर्त्यांनी मतं मागायचं मॉडेल विकासाच्या द्वारे लोकांना रोजगार निर्माण करून द्यायचं धरण्याच्या ऐवजी काशीला पाठवा, जेवण द्या, त्याला हे द्या, ह्याला हे द्या, म्हणजे लाचार बनवण्याचा जो प्रयत्न आहे मतदाराला, ते मतदारांनी आपण होऊन आंदोलनामध्ये हे पण आपल्याला करावं लागेल. आम्ही आमच्या अधिकारानं मागून घेतले. 2 पत्रकार उगाचच वाद घालून घेत होते, त्यांना असं म्हणलं त्यांना तसं म्हणलं. कोण काय म्हणलं ते तुम्ही ते दोघाला बी खेळवणार कोण? त्या दोघाला बी बोलायला लावणार कोण? एकाला बनसोडे सांगणार, दुसऱ्याला कोणतर दुसरं सांगणार. कोण त्यांचं काय देणं घेणं आहे आपणाला? तुझं मला माहित आहे काय ते. ते कुणी मला सांगायची गरज नाही. मी कुणालाच कधी आरोप केला नाही, कुणाला इथं म्हणत नाही. तुम्ही वाद करायची गरज नाही. तो मी एकमुखीपणे आम्ही याच्याबरोबर संशय सुद्धा लोकात निर्माण होता कामा नये. लोकांच्या मध्ये संशय सुद्धा निर्माण होता कामा नये की हे कुणाच्या बाजूचं आहे की म्हणून असं होणं. आणि मुद्दाम केला जातो संशय, कारण मागचं आमच्या 17 तारखेचं आंदोलन कसं पिचकलंय ते मला माहिती. आम्ही जे सत्याग्रह करणार होतो शेतकऱ्याच्या विम्याचं, ते कसं बितकलंय ते इथं सांगायचं नाहीये म्हणून. नाही तर मी कुणाला कोण बोलून घेतलं होतं आणि कोण कुणा पक्षात आणि कसं बंद पडलं तेही मला माहिती. त्याच्यामुळे हे होत राहते. आंदोलन करणाऱ्या नेतृत्वानी सतत कार्यकर्त्यापुरतं मर्यादित नंतर लोकात जाऊन लोक जास्तीत जास्त उभा करणं गरजेचं आहे. तुम्ही लोकांकडे जायचं ज्या दिवशी असं ठरलं समजावून, आपण एक फेरी काढून चौकामध्ये सभा घेऊन आपण लोकांना सांगू, त्या दिवशी मी तुमच्या बरोबर आहे. या आंदोलनाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. तुम्ही जिथं बोलवाल, ज्या कृतीसाठी बोलवाल त्याच्यासाठी मी तयार आहे. आंदोलन हे लोकांच्या शिक्षणाबरोबर स्वाभिमान निर्माण करणारा मार्ग आहे असा माझा स्वतःचा विश्वास असल्यामुळं मी माझ्या सरकारच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या पैकी एक आहे. मला सरकारशी देणं घेणं नाही, मला लोकांशी पहिल्यांदा देणं घेणं आहे. हे मूळ आंदोलनाचं तत्व आहे. एवढं मला बोलायचं होतं. कृपा करून हे आंदोलनाला तीव्र करायचं असेल तर लोकात जाणं गरजेचं आहे, शेतकऱ्यात जाणं गरजेचं आहे. शेतकऱ्याला दुधाचे व्यवसाय जर उभा करून द्यायचा असेल आणि तो रोजगार निर्माण करायचा असेल तर आपण ज्याला आंदोलन ज्याच्या हितासाठी आहे त्याला आंदोलनात आणणं आवश्यक आहे. एवढंच माझं म्हणणं आहे. नक्कीच तुमच्या सूचना आमच्यासाठी खूप मौल्यवान आहेत आणि गर्दीपेक्षा गर्दी बरी हे म्हणायला लई गोड वाटतंय, पण जे लोक जमवतात त्यांना त्याची अडचण किती होते परत एकदा विनंती करतो की ज्यांनी हे आंदोलन यशस्वी व्हावं वाटते, ज्यांना डेअरी वाचा वाटते त्यांनी नक्की काढावं, अशा आंदोलनाला पाठिंबा द्यावा. यानंतर माजी आमदार तोंडशेरकर साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला माहिती द्यावी. उपस्थित मित्र, वारंवार मी ऐकत होतो की काम होत आलेलं आहे, उदगीर डेअरी चालू होणार आहे. परंतु परवा बातमी ऐकली ही भंगारमध्ये जमा होते आहे. वाईट वाटलं. मुळात हा डोंगराळ भाग आहे, इथं कुठलीही नदी आजूबाजूला वाहत नाहीये. डोंगराळ भाग असल्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न साधन एकदा जर पाऊस जर नाही पडला तर खरी पीक जातं, रबी पीक आमच्या भागात येत नाहीये. अलीकडच्या काळात थोडं नदी नाल्यामुळं थोडं बहुत होतंय, परंतु हे फार अल्प आहे. आणि म्हणून त्या काळातल्या राजकारण्यांनी ठरवलं की या भागात एक प्रकारचं गवत सुद्धा आहे. हे गवत खाल्ल्यानंतर जनावर दूध जास्त देतात असं शासनाचं म्हणणं आहे. आणि म्हणून आपल्याकडे ही डेअरी सुरुवात झाली. शंकरराव चव्हाणाला याचं क्रेडिट जातं मित्र. आणि या भागातल्या शेतकरीचा जोडधंदा म्हणून मोठ्या प्रमाणात तसं जनावर असतात, तर दुधामुळं त्यांचं उत्पन्न वाढेल असं याच्या मागचं धोरण होतं. परंतु ही डेअरी बंद झाली. विकासाचं मॉडेल म्हणत असताना ही जी डेअरी आहे ही चालू राहणे
हे अत्यंत महत्त्वाचं आहे. शेतकऱ्याच्या खिशामध्ये पैसा आला, सामान्य लोकांच्या खिशात जर पैसा आला तर त्या भागाचा विकास होईल असं सरकारला वाटलं होतं. परंतु अलीकडच्या काळामध्ये शासकीय धंदा सरकारनं करू नये असं शासनाचं धोरण आहे. त्यामुळं नवीन धंदे सरकार धंदे आहेत हे चालणं अवघड आहे. परंतु जे जुने धंदे आहेत, उदाहरणार्थ आपली डेअरी ही चालली पाहिजे, वाढली पाहिजे. पण मित्र हो, हे लक्षात असू द्या, लोकांचा जोपर्यंत पाठिंबा आंदोलन राहत नाही त्या आंदोलन यशस्वी होत नाही. आणि म्हणून या आंदोलनामध्ये जास्तीत जास्त सभा कसा वाढेल तो प्रयत्न करावा. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मी माझी हजेरी लावली. आपण मला बोलण्याची संधी दिली. धन्यवाद. नक्कीच आता तुमचं मार्गदर्शन आमच्यासाठी मौल्यवान आहे. यानंतर जळकोटचे नेमीचंद पाटील यांना मी विनंती करतो की अगदी कमी शब्दामध्ये आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन सर्वांचे संकटमोचक ज्या दूध बुकटी प्रकल्पामुळं, ज्या शासकीय दूध डेअरीमुळं ज्यांचं नाव दुधिया हनुमान असं पडलं, त्यांच्या सुद्धा चरणी नतमस्तक होऊन या शासकीय दूध योजना पुनर्जीवन समितीचा, ज्या समितीनं ही शासकीय दूध डेअरी वाचवण्यासाठी प्रयत्न केला, या प्रयत्नाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी सर्व उदगीरकर आणि भागातील मी जळकोटकर म्हणून या ठिकाणी मी सर्वांचं अगदी अगोदर मी अभिनंदन करतो. कारण आता सर्व खाजगीकरणाच्या दिशेने चाललंय. खाजगीकरण जर एखाद्या गोष्टीचं झालं तर काय त्रास होतो हे आपल्याला माहित झालंय. खाजगीकरणाच्या शाळा आल्यात, शाळेला फीस काय सर्वांना माहित आहे. तसंच जर दूध डेअरी, एखादी शासकीय दूध डेअरी जर जिवंत राहिली तर प्रायव्हेट लोकांना सुद्धा त्याच्यावर एक जरब राहते. आणि माझ्या या परिसरातील उदगीर आणि उदगीर परिसरातील हजारो शेतकरी मायबापांना त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे. 100-200 कर्मचारीच नाही तर हजारो शेतकरी मायबापांना या दूध डेअरीचा खूप मोठा फायदा होणार आहे. असं हे चांगलं आंदोलन, चांगल्या भावनेनं तयार केलेलं आंदोलन या कृती समितीनं तयार केलं. आणि उदगीरकरांनी आणि जळकोटकरांनी या दूध डेअरीच्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा आणि हे आंदोलन यशस्वी करून इथं शासकीय दूध डेअरी पूर्ववत सुरू करावी असं सरकारला जॉब विचारण्यासाठी इथं जमलेल्या सर्वांना मी माझं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय भारत. डेमोक्रेसी म्हणजे प्रश्न विचारणे आणि आजचे तरुण कुठेतरी प्रश्न विचारायला कमी पडतात याची खंत आहे. यानंतर उदगीर नगरीचे नगराध्यक्ष बसवराज बागबंदे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. थोडस प्रोटोकॉल सांभाळायला जर आमची चूक झाली असेल तर त्यासाठी मी क्षमा मागतो. आज या ठिकाणी शासकीय दूध योजना पुनर्जीवन समितीच्या वतीनं जे धरणे आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे त्यांचं काम अत्यंत कौतुकास्पद आहे. कारण इथल्या राजकीय पुढाऱ्यांनी, राजकीय नेत्यांनी जो पुढाकार घेऊन तो काम केला पाहिजे ते उदगीरमधील काही तरुण मिळून त्या ठिकाणी एकत्र येऊन याबद्दल या ठिकाणी दूध डेअरी पूर्ववत या ठिकाणी राहावी यासाठी हे आंदोलन केलं जात आहे. या आंदोलनाला मी सरकारच्या, ज्या सरकारचं राज्य या महाराष्ट्रात आहे, केंद्रात आहे, त्या पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी बोलत आहे. इथं बोलत असताना अनेक लोकांनी अनेक जणांचे अनेक मत त्या ठिकाणी व्यक्त केले. मत व्यक्त करत असताना ज्याची त्यांची राजकीय पार्श्वभूमी त्या ठिकाणी ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मुळात हे व्यासपीठ राजकीय पार्श्वभूमी सांभाळण्याचं किंवा मांडण्याचं ठिकाण नाहीये. आज आपण बोलत असताना कोणावरती टीका टिप्पणी करणं हेही या ठिकाणी योग्य नाही. या ठिकाणी मी ह्या समितीला भारतीय जनता पक्षातला एक जबाबदार कार्यकर्ता म्हणून मी आपल्या सोबत आहे. सरकारच्या माध्यमातून अनेक कामं होत असताना दूध डेअरीचं काम बी त्या ठिकाणी उदगीर शहरामध्ये पूर्ववत चालू व्हावं यासाठी सरकारला आपण भांडलं पाहिजे आणि काम करा म्हणलं पाहिजे. जोपर्यंत आपण रडत नाही तोपर्यंत माय पण दूध
त्या ठिकाणी पाजवत नाही. आज बोलत असताना अनेकावरती टीका टिप्पणी केली जाते, परंतु प्रत्यक्षात दूध डेअरी जर आपण पाहिले तर गेल्या 8 ते 10 वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून या ठिकाणी बंद आहे. हे आंदोलन वेळोवेळी व्हायला पाहिजे. आमच्या भारतीय जनता पार्टीचे खासदार सुधाकररावजी श्रंगाले साहेब यांनी दुग्ध विकास मंत्र्यांची वेळ समितीच्या लोकांना घेऊन दिली त्या ठिकाणी, आणि त्यांच्या परीनं त्यांनी जे काही प्रयत्न करता आला ते प्रयत्न केलं. इथले आमदार असतील, आमदार संजयजी बनसोडे, त्यांनी पण त्यांच्या परीनं जे काही शक्य होईल ते. इथल्या कुठलाही राजकीय पक्ष असेल, मग तो भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, कुठलाही राजकीय पक्ष असेल, इथल्या कुठल्याही कार्यकर्त्याला किंवा इथल्या नागरिकाला उदगीरची दूध डेअरी बंद व्हावी असं कोणालाही वाटत नाही. आणि आपण ही जी भूमिका घेतला या भूमिकेशी आम्ही पूर्ण सहमत आहोत. आम्ही सत्ताधारी पक्षाचे जरी कार्यकर्ते असलो तरी तुमच्या आंदोलनामध्ये प्रत्येक ठिकाणी आम्ही सहभाग नोंदवू आणि तुमच्या सोबत आम्ही लढत राहू. ही डेअरी पूर्ववत चालू व्हावी यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करू. एवढंच या प्रसंगी बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद मामाश्री. यानंतर उदगीर मनसेचे प्रमुख राठोड भैया यांना कमी वेळेमध्ये त्यांनी आपली भूमिका आणि आपलं मार्गदर्शन समितीला करावं. उदगीरकरांना आपले विचार सर्वप्रथम मी या ठिकाणी क्षमा मागतो की या आंदोलनात सहभागी होण्यासाठी मला उशीर झाला. या ठिकाणी उदगीर तालुक्यामध्ये उदगीर विधानसभेमध्ये व्यापक उदगीरकरांच्या हिताचे जे काही प्रश्न माझ्या समोर आले त्यामध्ये चळवळीच्या माध्यमातून मी अनेक विषयावर या ठिकाणी नेहमीच आंदोलन करत असतो किंवा लढत असतो माझ्या परीने. आज या ठिकाणी शासकीय दूध डेअरी पुनर्जीवन समितीनं उदगीरची ही दूध डेअरी वाचावी, याचं पुनर्जीवन व्हावं यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून अनेक वर्षापासून आंदोलन त्यांचं चालू आहे. या आंदोलनामध्ये एक उदगीरचा नागरिक म्हणून मीही आपल्या सोबत आहे हे एक आश्वासन देण्यासाठी या ठिकाणी मी उपस्थित झालो आहे. खेदानं आणि दुःखानं सांगावंसं वाटतं की उदगीर विधानसभेच्या व्यापक विकासाची जेही अनेक काळापासून अनेक वर्षापासून आपण ऐकतोय, आपण पाहतोय की उदगीरचा व्यापक विकास, व्यापक हित ज्याही संस्थांमध्ये होते त्या संस्था एकतर खासगी झाल्या किंवा बंद पडल्या. आम्ही ऐकतो की उदगीरची सूतगिरणी बंद पडली. आम्ही ऐकतो की उदगीरचा सहकारी साखर कारखाना हा खासगी तत्वावर गेला. उदगीरला पशुवैद्यकीय विद्यापीठ जे मिळालेलं होतं ते सुद्धा नागपूरला घेऊन जाण्यात आलं. अशा अनेक गोष्टी आपण ऐकतो. या ठिकाणी खेदानं सांगावं असं वाटतं की जेही नेते या ठिकाणी झाले, मला वाटतं आपण त्या ह्याच्यामध्ये आपण सर्व उदगीरकर कमी पडलो. आपण लढा उभा करण्यामध्ये आता रंगा लातुरे काकांनी सांगितलं की हे आंदोलन काही मर्यादित कार्यकर्त्यापुरतं किंवा मर्यादित लोकांपुरतं न राहता हे जन आंदोलन या ठिकाणी व्हायला पाहिजे होतं आणि ते व्हायला पाहिजे. कारण की अशा संस्था जर बंद पडल्या तर निश्चितपणे उदगीरकरांचा किंवा उदगीर परिसरातील विकासाला मोठा धक्का देणारा आणि मोठा परिणाम करणारा हा विषय आहे. गेल्या बऱ्याच वर्षानंतर आपल्याला आशा निर्माण झाली होती की बऱ्याच वर्षानंतर उदगीरला मंत्रिपद मिळालं आणि त्या मंत्रिपदाच्या रूपानं उदगीर विधानसभेचा खऱ्या अर्थानं विकास होईल. पण ही मला वाटतं उदगीरकरांची निराशा या ठिकाणी झालेली आहे. आपल्या मोठ्या मोठ्या इमारतीनं उदगीरकरांचा विकास होणार नाही तर दूध प्रकल्पासारखे या ज्या संस्था आहेत या रोजगार निर्मिती करणाऱ्या संस्था आहेत, या सर्वसामान्यांच्या शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पैसा घेऊन जाणाऱ्या संस्था आहेत, या बंद पडत असतील आणि उदगीरमध्ये इमारती उभ्या राहत असतील तर त्या इमारतीला आणि त्या विकासाला या ठिकाणी कसलाही अर्थ राहणार नाही. मला असं वाटतं की हा जो विकास होतोय हा दिसणारा विकास आहे आणि ही जर डेअरी वाचली तर हा दूरदृष्टीचा विकास ठरेल. अनेक वर्ष या डेअरीमुळे या उदगीर विधानसभेमध्ये रोजगार निर्मिती होईल. मित्रांनो, त्यामुळे उदगीरकरांना या ठिकाणी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलेली आहे. ही वेळ आहे. आपण जर ताकदीनं यासाठी रस्त्यावर उतरलो
आणि सत्ताधारी लोकांना जर आपण बाध्य केलं की ही जर डेअरी आमची वाचली नाही तर याचे परिणाम सत्ताधारी पक्षाला निश्चितपणे भोगावे लागतील, अशी भीती आपण जर या राजकीय लोकांमध्ये जर निर्माण नाही करू शकलो तर ही सुद्धा डेअरी वाचणार नाही. जसं सूतगिरणी बंद पडली, जसा इंजिनिअरिंगचं महाविद्यालय बंद पडलं, तसा कारखाना खाजगी झाला, त्याच पद्धतीनं ही डेअरी सुद्धा संपवेल. कारण की या ठिकाणी व्यापक हिताचा कोणीही विचार करत नाही. या जागेसाठी आपल्या लोकांचं भलं करण्यासाठी या सगळ्या गोष्टी बंद पाडून आपापल्या लोकांची हित साध्य करण्यामध्ये आजच्या राजकीय लोकांची मानसिकता झालेली आहे. त्यामुळं एक उदगीरचा चळवळीतला कार्यकर्ता म्हणून आपण ज्याही वेळेस हाक द्याल त्याही वेळेस माझ्या कार्यकर्त्यासोबत आपल्या खांद्याला खांदा लावून आपल्यासोबत मी लढण्यासाठी तयार आहे. एवढेच या ठिकाणी आश्वासन देतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आभारी दादा. उदगीरकरांना व येथील तरुणांना विनंती आहे की काही कल्पक विचार जर असतील डेअरी बचाव आंदोलनासाठी पुढे नेण्यासाठी तर त्या समितीच्या कोणत्याही कार्यकर्त्यांना किंवा आम्हाला भेटलं तर ती आपण बजावण्याची चालू ठेवू. ज्या पद्धतीनं आपल्याला हे आंदोलन पुढे घेऊन जाता येईल तुमच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही पुढे घेऊन जाण्याचा संकल्प आज करतो. त्यानंतर गजानन महाराज सदाळकर यांनी अगदी थोड्या वेळात शब्दात आपले मत व्यक्त करावे. खूप उशीर झालेला आहे आणि झालेल्या वाक्याची पुनरावृत्ती न करता आपल्या सूचना आपण व्यक्त कराव्यात अशी विनंती करतो. देणे का 2 मिनिट. आज या ठिकाणी शासकीय दूध डेअरी पुनर्जीवन समितीच्या वतीने धरणे आंदोलन, 1 दिवसीय धरणे आंदोलन केले. सर्वप्रथम या समितीचे मी आभार व्यक्त करतो की मला 1-2 शब्द बोलण्याची संधी दिली. ह्या ठिकाणी राजकीय, सामाजिक सगळ्या बाजूने आपण सगळ्यांनी विचार केला, पण शेवटी आमचे आत्ता नेते, आमचे सहकारी मित्र बसवराज बागबंदे यांनी सांगितले की आमच्या नेत्यावानी हे केले, आमच्या नेत्यावानी ते केले. आम्हाला सगळं मान्य आहे साहेब, तुम्ही आमच्या सोबत आहात हे सुद्धा 100% मान्य आहे. पण आज जो कोणी सत्तेत आहे, आज जो कोणी खुर्चीवर बसलेला आहे त्याला जाब विचारला जातो. जर सत्तेच्या बाहेर असतो त्यानेच जाब विचारला पाहिजे. आम्हाला तुम्हाला एवढ्यासाठी जाब विचारायचा आहे की आपण मंत्रिपदाची मंत्री हा त्या उदगीर मतदारसंघाचे, तर त्या मतदारसंघातील मंत्र्याला एवढ्यासाठी विचारायचं आम्हाला की साहेब सगळ्या बाजूने विकास केला म्हणलं, आपण सगळ्या बाजूने खरोखर विकास केला असेल तर युवकाच्या हाताला काम का दिला नाही. ह्या दुटेरीचा उद्देश आपले महाराष्ट्राचे जुने जाणते राजे कृष्णा खोऱ्यातील यशवंतराव चव्हाणापासून शंकरराव चव्हाणापर्यंत गोदावरीच्या काठापर्यंत ज्यांनी उद्या शेतकऱ्याच्या हितासाठी, मजुरासाठी या बालाघाटाच्या भागामध्ये दूध उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतं म्हणून या ठिकाणी दूध डेअरी दिली. आमचे या ठिकाणी दूध डेअरी खूप वर्ष चालली. माजी आमदार चंद्रशेखर भोसले यांनी करोडो रुपये या ठिकाणी पुनर्निर्माण करण्यासाठी आणले. या सर्व गोष्टी होत असताना मध्यंतरीच्या काळामध्ये दूध डेअरीला घरघर लागली आणि ते घरघर लागण्यासाठी सगळेच जबाबदार आहेत, या ठिकाणच्या कर्मचाऱ्यापासून तर राजकीय पुढाऱ्यापर्यंत, माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यापर्यंत. मग याला कोण जबाबदार आहे आज आपल्याला विचारायची गरज नाही, तर आपणच जबाबदार आहोत, आपणच आंदोलन करायला आहोत, आपणच मागणी करायला आहोत. तर आज मागणी करताना ज्या आमदारांनी आज मंत्री झालेले आहेत त्यांनी त्यांच्या मॅनिफेस्टो मध्ये लिहिलेलं होतं की मी जर आमदार झालो उदगीर मतदारसंघाचा तर सर्वप्रथम दूध डेअरी चालू करतो म्हणलं होतं. आपल्याकडे सर्वांच्या सोबत असेल ते काढून बघा. असं दूध डेअरी कुठल्याही परिस्थितीत चालू करतो. पहिला जर काम मी उदगीर मतदारसंघामध्ये नारळ कोणतं फोडल तर दूध डेअरीचं फोडतो म्हणून सांगितलेलं होतं. पण आपण नालीच अर्धवट करून ठेवला तर दूध डेअरी कधी चालू करणार आहोत हे मोठा प्रश्न पडलेला आहे मला. आपण दूध डेअरीसाठी खाजगी दूध डेअरीला देण्यासाठी तिरुपतीमध्ये बैठका घेतलात, तिरुपतीमध्ये जाऊन तुम्ही जेवणावळी केलात, तुम्ही तुमचे खिसे भरून घेण्यासाठी या दूध डेअरीला बंद पडण्याचं पाप करत आहात आणि आम्हाला वरून सांगत आहात की शासनाचं नियोजनच नाही. अहो साहेब, आम्हाला नियोजन सांगायची गरज नाही. तुम्ही सांगत होता ना की मी विकास पुरुष आहे. तुम्ही स्वतःचे राज्याभिषेक करून घेत आहात, मंदिरानं जाऊन बसून पदव्या, मोठमोठ्या पदव्या लावून घेत आहात.
तर मग काम करायला का चाललंय तुम्हाला? दूध डेअरी कशी चालू होणं गेले? 5,000 कोटी, 10,000 कोटी, 20,000 कोटी, 100 कोटी अन्न होणं गेले का 50 कोटी अन्न गेले तुमच्या? दूध डेअरी चालू करायला पैसे किती लागले? तुम्ही 5,000 कोटीचा हिसाब सांगताय, तुम्हाला 500 कोटी मिळणार नाहीत का या ठिकाणी? असे 100 कोटी मिळणार नाहीत का? असं माझा मंत्री आहे, मी माझा हे असं माझ्या शब्दाला किंमत आहे, मग दूध डेअरीसाठी खर्च करा की साहेब? अर्धवट नाल्या करून ठेवला त्यासाठी राहू द्या की ते पैसे इकडे तर घाला, मग त्या पैसे मिळाले तुम्हाला. असं उदगीरमध्ये आदरणीय बागबंडे साहेबांना माहित आहे, बागबंडे साहेब अंडरग्राऊंड नालीचा 150 कोटीचा प्रोजेक्ट आता मंजूर झाला, त्या काळात पाठवलेला मी आणलो. असं 550 कोटी रुपयाचं म्हणजे मग ते 550 कोटीच्या ऐवजी आम्हाला अंडरग्राऊंड नाली नका, आमच्या लेकराला काम मिळेल, आमच्या हाताला मजुरी मिळेल, म्हणजे दूध डेअरी चालू करा साहेब. आम्हाला आमची तुम्हाला कळकळीची विनंती आहे. आंदोलन होत राहतील, आंदोलने करू, ह्याच्यापेक्षा गरजूंचं आंदोलन करू, खेडोपाडी जाऊ, गल्लोगल्ली जाऊ. आपण जर आक्रमक आंदोलन ज्या दिवशी कराल त्या दिवशीच त्यांना वाटेल, नाहीतर तुम्हाला कुणातरी एकाच्या पाठीवर हात फिरवायचं, एकाला बगलत घ्यायचं, एकाला दादा म्हणायचं, एकाला अण्णा म्हणायचं, माहू म्हणायचं, केसात हात फिरवलं की तुमचा पुरा सत्यानाश उदगीर करायचा झाल्याशिवाय राहणार नाही. मी माझ्या तुमच्या गळ्यात हात टाकून तुम्हाला तुमच्या तोंडापाशी तोंड आलं समजून जावा तुमचा सत्यानाश झाला म्हणून. तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे, आंदोलन जर मोठं उभं करायचं झालं, नेत्यापेक्षा सर्वसामान्य ह्या ठिकाणी जर लोकांना आणायचं झालं तर तुम्हाला आक्रमक होऊन तुमची मागणी ठामपणे जोपर्यंत तुम्ही मारणार नाही तोपर्यंत आंदोलन किंवा दूध डेअरी चालू होणार नाही. नसेल तर एखाद्या दिवशी लातूरच्या रेस्ट हाऊसवर, मुंबईच्या रेस्ट हाऊसवर, नाहीतर पुण्याच्या रेस्ट हाऊसवर ह्याचा लिलाव होईल आणि आपण पेपरला जाहिरात वाचू घ्या, उदगीरची दूध डेअरी 5,000 कोटीला विकली गेली म्हणून. आणि हे दिवस काही लांब नाहीत, झालेलं होतं. तुमच्या सगळ्याच्या आंदोलनामुळे थोडं वारं खावलाले. मी उद्या झाल्यावर करतो, उद्याचा आमदार झाल्यावर करतो मुलाले. जर दूध डेअरी चालू झाली तर उद्याचा आमदार तू राहशील बाबा, नसेल तर आमच्या लोकांना काम नाही तर तुला आमचं मत नाही, असं ठामपणे सांगू. आणि एवढं बोलू मी माझी जागा घेतो. जय हिंद, जय भीम. आपली काळजी नक्कीच आम्हाला कळाली आहे आणि उदगीरकरांचा कणा खूपच मजबूत आहे, त्यामुळे काळजी नसावी महाराज. हा कणा कधीच वाकणार नाही, हा शब्द मी उदगीरकरांच्या वतीनं देतो. व यानंतर समितीचे निमंत्रक आशिष पाटील राजूरकर यांना मी विनंती करतो की पुढील दिशा आणि आपले अनुभव व्यक्त करावे. त्या अगोदर ऍडव्होकेट नरेश सोनवणे हे आपले मनोगत व्यक्त करतात. नमस्कार सर्वांना. या अगोदर आपण जी बैठक घेतली होती ती व्यापक बैठक ही शिवाजी महाविद्यालया इथे घेतली होती, बरोबर. तर त्या बैठकीत काही लोकांनी आम्हाला विचारलं होतं की दुधाची अवेलेबिलिटीच नाही आहे, दूधच नाही आहे या भागात, तर तुमची डेअरी कशी चालणार आहे. जेव्हा आम्ही ही डेअरी स्थापन केली, डेअरी स्थापन केल्यावर मुंबईला विखे पाटील साहेबांना भेटलो. तिथून राज्य सरकारकडून आम्हाला पत्र भेटलं की आम्ही ही डेअरी केंद्र सरकारला चालवण्यासाठी देण्यासाठी राजी आहोत. तेव्हा आम्ही गडकरी साहेबांकडे गेलो. तेव्हाचे खासदार श्रंगारे साहेब होते, अमोल पाटील कवळखेडकर होते. त्या दोघांनी आम्हाला तिथं घेऊन जाण्यास मदत केली. तिथं गडकरी साहेबांनी सांगितलं की तुम्ही एकदा नागपूरला जी आम्ही डेअरी केलेली आहे त्या डेअरीला एकदा भेट द्या. तीही शासकीय डेअरी होती, 10 एकरच्या जागेमध्ये बांधलेली डेअरी आहे नागपूरची. तर तिथं एकदा भेट दिल्यानंतर तुम्हाला कळेल की काय परिस्थिती आहे डेअरीची. त्यानंतर त्यांनी आम्हाला त्यांचे तिथले PA जे आहेत भालेराव त्यांना भेटण्यासाठी सांगितलं. समिती नागपूरला गेली. नागपूरला गेल्यानंतर आम्ही तिथे NDDBचे लोकची चर्चा केली. त्यांना इथल्या लोकांनी आम्हाला जे प्रश्न विचारले होते की इथं दूध अवेलेबिलिटी नाही आहे. आम्ही त्यांना विचारलं की जर हा प्रकल्प उदगीरला चालू झाला तर इथं डेअरी चालू शकेल का. त्यांनी आम्हाला सांगितलं की सध्याच्या परिस्थितीला आम्ही 70,000 लिटर दूध रोज लातूर जिल्ह्यातून नागपूरला नेतो. आता आपल्याला सगळ्याला प्रश्न पडला असेल की बाबा हे लातूरवरनच का दूध घेऊन जातात. तर याचं कारण आहे की केंद्र सरकारनं एक पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाडा आणि विदर्भात दुधाचं उत्पन्न कमी आहे. तर हे वाढवण्यासाठी एक योजना बनवलेली आहे. त्या योजने अंडरमध्ये मराठवाडा आणि विदर्भ येतं आणि त्यामध्ये मराठवाड्यातले फक्त 9 जिल्हे येत होते पहिले आणि त्याच्यामध्ये लातूरचा समावेश होता.
तर NDDB आणि महाराष्ट्र सरकारचा 2013ला करार झालेला आहे की मराठवाडा विदर्भासाठी आम्ही दूध उत्पन्न वाढवण्यासाठी काम करूया. आता प्रश्न होता दुधाच्या अवेलेबिलिटीचा. NDDBनं सांगितलं आम्हाला की 70,000 लिटर दूध रोज आम्ही नेतो. इथं काही विरोधक होते, त्यांनी विचारलं की आम्हाला सरकारी जेव्हा डेअरी येईल तर आम्हाला रेट देणार नाही. आम्ही त्यांना हा पण प्रश्न विचारला NDDBला की जर तुम्ही येणार तर तुम्ही आम्हाला आमच्या शेतकऱ्यांना दुधाचे रेट देणार नाहीत असं आमच्या विरोधकांचं म्हणणं आहे. तर त्यांनी आम्हाला सांगितलं नागपूरमध्ये आम्ही जेव्हा आमचं कार्य चालू केलं 2016-17ला जे प्रायव्हेट डेऱ्या रेट देत होते त्यापेक्षा कुठल्याही डेअरीपेक्षा रेट आमचा जास्त आहे. आज ही आम्ही 2023 मध्ये भेटलो NDDBच्या लोकांना नागपूरला, तर त्यांचा रेट कुठल्याही प्रायव्हेट डेअरीपेक्षा जास्त आहे. सांगायचा अर्थ आहे की हे सगळं काही आम्ही NDDB का म्हणतोय. अमूल सारखी संस्था जर आली तर ती एक प्रायव्हेट संस्था म्हणून काम करेल, शेतकऱ्याची पिळवणूक केली जाईल. NDDB हे केंद्र सरकारची संस्था आहे, त्यासाठी आमचा समितीचा आग्रह आहे की NDDBने हे चालू केलं पाहिजे. बरं, हा प्रस्ताव केंद्राच्या टेबलवर आहे. हा केंद्र सरकारच्या टेबलवर असताना राज्य सरकारनं इथली मशिनरी विकण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्या विरोधात हा आंदोलन आपण उभं केलेलं आहे. मी एवढं बोलून माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमच्या समितीचे अजितजी शिंदे ज्यांच्या नावातच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत असे अजित शिंदे यांना मी विनंती करतो की त्यांनी अगदी काही वेळेत आपल्या शासकीय दूध योजना उदगीर आणि त्या अंतर्गत या ठिकाणी असलेला दूध भुकटी प्रकल्प 2020 पासून बंद आहे. हा प्रकल्प या भागातील विकासाच्या, या भागातील दूध उत्पादकांच्या, शेतकऱ्यांच्या आणि संबंध इथल्या अर्थव्यवस्थेच्या जडणघडणीमध्ये एक महत्वाचा असा प्रकल्प होता. दुर्दैवाने तो प्रकल्प बंद पडला. उदगीर आणि परिसरातील जे कोणी वार्ताहर आहेत विविध वर्तमानपत्रांना, त्या सर्वांचा आम्ही आज आभार मानला पाहिजे की त्यांनी ज्यावेळेस ही बातमी लावली विनायक चाकुरे साहेबांनी लोकमतला, आणि त्या बातमीतून एक प्रकारची खदखद, एक प्रकारचा रोष उदगीरकरांमध्ये दिसून आला. आणि 2 ऑगस्ट 2023 रोजी याच ठिकाणी माझ्या उजव्या हाताला शेजारी मंदिराच्या समोर आपण एक उदगीरकर म्हणून व्यापक अशी बैठक घेतली. त्या बैठकीची फलनिष्पत्ती म्हणजे काय आहे तर ही शासकीय दूध योजना पुनरुज्जीवन समिती आहे. गेल्या 1 वर्षामध्ये समितीने या जिव्हाळ्याच्या प्रश्नाला घेऊन उदगीर ते मुंबई, मुंबई ते दिल्ली जो पाठपुरावा केलेला आहे त्याचं कल्पक असं एक चित्र आमच्या मित्रांनी तो उभं करून लावलेलं आहे. खूप कमी वेळेस असं होतं की आपण एखादा आंदोलन, एखादी लोकाभिमुख भूमिका घेऊन लोकांमध्ये जातो, शासनाकडे पाठपुरावा करतो आणि त्याला लोकांचा इतका उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो. उदगीरकरांचा म्हणावं तेवढं कौतुक कमी आहे की त्यांनी समितीला वेळोवेळी पाठबळ दिलेलं आहे. ज्यावेळी हा लढा 1 वर्षभर आम्ही चालवतो आहे, याच्यामध्ये 12 लोकांची आमची समिती होती, आज 11 लोकांची राहिली. आमचे मित्र मार्गदर्शक विनोद मिंचे दिवंगत आज आमच्या मध्ये राहिले नाहीत. ते राहिले असते तर हा लढा आम्हाला लढणं आणखीन सोपं गेलं असतं. या 1 वर्षामध्ये दिल्लीत निवडणुका झाल्या, नवीन सरकार आलं, या संबंधित खात्याचे मंत्री बदलले आणि आम्ही समितीचे जे प्रयत्न आहेत की नवीन जे खात्याचे मंत्री आहेत त्यांच्याकडे आपण जाऊन आता परत आपल्या या विषयाचा पाठपुरावा करावा. तर याच दरम्यान एक बातमी येऊन धडकली की या ठिकाणी या परिसरामध्ये गेल्या 40 वर्षांपासून वेळोवेळी जे काही दूध तापवण्यासाठी बॉयलर असतील, त्याचं पॅस्चरायझेशन करणाऱ्या मशिनरी असतील, त्याचं चिलिंग करणाऱ्या मशिनरी असतील, या सर्व यंत्रसामग्रीला मोडीत काढून हा प्रकल्प आता परत गुंडाळण्याचा निर्णय राज्य शासन घेत आहे. आणि याची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. कोल्हापूरची शारदा टेक्नो स्पेशालिटीज नावाची एक कंपनी आणि त्याचे तज्ञ लोक, त्याचे कर्मचारी या ठिकाणी आलेले आम्हाला कळाला. आम्ही या ठिकाणी आलो आणि या परिसरातील यंत्रसामुग्रीला इथून
काढून नेण्याचा जो प्रयत्न होता तो प्रयत्न आम्ही हाणून पाडला. आम्ही त्यांना सांगितलं, जोपर्यंत तुम्ही या आमच्या मशिनरीला हात लावत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला सौजन्याने सांगू. परंतु जर तुम्ही आमच्याकडे दुर्लक्ष करून इथं जर बळाचा वापर करून जर इथली मशिनरी घेऊन जायचा प्रयत्न केला तर या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रसंग उत्पन्न होईल. आमच्या समितीतले सर्व सदस्य अत्यंत आक्रमकपणे भूमिका घेतली आणि त्या कंपनीच्या लोकांना परत जावं लागलं. आम्ही अभिमान वाटतो आम्हाला की आम्ही आमच्या उदगीरमध्ये एक छोटस भूमिका या ठिकाणी निभावतोय, आपल्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर लढतोय. आज उदगीरकर म्हणून महाराष्ट्र ज्यावेळेस आपल्या या समितीचं यश, हा प्रकल्पाचं पुनरुज्जीवन आपल्या दृष्टीपथात आलेलं आहे, आपल्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर तोडगा निघण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे, अशा परिस्थितीमध्ये राज्य शासनात काय घडतंय, हे दुर्दैवी निर्णय का घेतले जात आहेत, या लोकाभिमुख प्रश्नांची जाण राहिलेली नाही का राज्य शासनाला, अशी एक भावना निर्माण झाली. आणि या भावनेची जनजागृती होणं गरजेचं होतं, उदगीरकरांना माहीत होणं गरजेचं होतं आणि उदगीरकरांचा एक राज्य शासनाच्या विरुद्ध दबाव निर्माण करून आपण हा परत एकदा हा आपला जो प्रवास आडवळणावर आलेला याला मुख्य प्रवाहामध्ये आणू, हा प्रकल्प पुनरुज्जीवित करू. याच्यासाठी राज्य शासनाला हा निर्णय परत घ्यायला भाग पाडण्यासाठी आज या धरणे आंदोलनाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. या धरणे आंदोलनामध्ये विविध लोकांची वेगवेगळी मतं या ठिकाणी मांडण्यात आली. सर्वप्रथम आमचे ज्येष्ठ सुरेश पाटील नेत्रगावकर, त्यांनी 1 वर्षांपासून आपल्या अंगावर सदरा घातलेला नाही. त्यांचा संकल्प होता, जोपर्यंत या ठिकाणी नवीन प्रकल्प सुरू होत नाही तोपर्यंत मी माझ्या अंगावर सदरा घालणार नाही. आमच्या सर्वांचे पितृतुल्य त्यांनी आज आम्हाला या समितीला जे स्वखर्चावर 1 वर्षापासून कार्य करत आहे त्यांना आधार मिळावा म्हणून त्यांनी स्वतःचं पदर पसरून या उदगीरकरांकडे 1-1 रुपयाची मागणी केली, चंदा जमा केला आणि त्याच्यातून 6,660 रुपये जमा झालेत. माऊली, तुम्ही आज केलेलं काम म्हणजे सलग 3 छक्के मारलेले आहेत, 3 सिक्सर आहेत सलग. या समितीचे सदस्य सक्षम आहेत आर्थिक दृष्ट्या पाठपुरावा करायला, दिल्ली मुंबईला जायला, परंतु तुम्ही वेळोवेळी उदगीरकर म्हणून केलेली जे मदत आहे ते आम्ही एक प्रेमाने दिलेलं एक आमच्यासाठी केलेलं आयर आहे म्हणून आम्ही ते स्वीकारता आणि त्या बळावर पुढे इथून पुढे वाटचाल त्याच निकराने पुढे करणार. या ठिकाणी आमचे पत्रकार कुलकर्णी साहेब आणि मोगले साहेब यांच्यामध्ये जो वाद झाला तो केवळ अप्रस्तुत होता, फेसबुकवर झालेला होता, देवनी गोवंश संशोधन केंद्राशी निगडीत होता. मी या कार्यक्रमाचा आयोजक म्हणून दिलगिरी व्यक्त करतो की ते सगळा प्रकार या ठिकाणी करायची गरज नव्हती. हा लढा राज्य शासनाच्या विरोधात आहे आणि हा लढा या ठिकाणी असलेल्या यंत्रसामुग्रीला मोडीत काढण्याच्या निर्णयाच्या विरुद्ध आहे, या प्रकल्पाला पुनरुज्जीवित करण्यासाठी आहे. हा लढा ज्या निकराने लढवला, ज्या निकराने उभा केला, त्याच निकराने इथून पुढे आम्ही वाटचाल करू असं उदगीरकरांना मी आश्वासन देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. यानंतर आमचे साथी कपिल शेट्टर यांना मी विनंती करतो की त्यांनी आलेल्या सर्व व्यक्तींचे आभार व्यक्त करायचे. शासकीय दूध डेअरी पुनर्जीवन समितीच्या वतीने इथे जमलेल्या दूध डेअरी या योजनेवर प्रेम करणारे सर्वांचे मी समितीतील सदस्य म्हणून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. यापुढील जेही या आंदोलनाची भूमिका असेल